हं. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री तुमच्या स्वामी समर्थ. आवाजासाठी आम्ही तहानलेले असतो, भुकेलेले असतो. तुमचे अनुभव चालू होते म्हणलं चालूच होते ना? हो, एकच अनुभव होता तो केव्हाचा चालू होता. आता अच्छा, ना अच्छा. बऱ्याच सेवेकरांचा मला पर्सनल मेसेज आहे हां. की ताई जसं तुम्ही केंद्रे दादांचा व्हिडिओ कॉलवर बोलून शेअर हे करता, हां, तसं हां, हां. तुम्ही ह्या ताईंचं व्हिडिओ हां. कॉलवर अनुभव शेअर करून घ्या. तर म्हटलं ताईंनाची मला परमिशन घ्यावी लागेल, ताईंना विचारावं लागेल. ताई जर हो म्हणतील तर आपण नक्की घेऊया. घेऊया ना मग एखाद दिवशी. हां. मग घेऊया, असं घेऊया. तुम्ही मला सांगा. मग त्या दिवशी आपण असं छान आरामात असं मस्त हां, हां. आरामात असं जरा शांतता असली पाहिजे ना. शांतता आणि तुम्हाला हां. दिवसा हवं तर दिवसा, रात्री हवं तर रात्री. तुमच्या सोयीनुसार मी रेडी असेल. चालेल. मी कळवेन तसं माझ्या सोयीने. हां. हां, म्हणजे कारण हां. सगळ्यांना तुमच्या असं समक्ष बोलून अनुभव ऐकायचा सगळ्यांना. ओके. होय का? म्हटलं ताईंना हां. विचारते मी हो. आणि म्हणजे काय तुमचा अनुभव? आज तर माझे वडील आलेले आहेत, त्यांना पण मी हां. तो ऐकवला. होय का? नंतर आता मी दादाश्रींच्या इथे गेलेली ना हां, हां, हां. आश्रमात, हो, ऐकलं तिथे मी मी किती बघत होते जणांना सगळं. ऐकवला. हां. कारण सगळं अशाच पद्धतीचं होतं ना तिथे आम्हाला. अच्छा, अच्छा. म्हणजे हे कोणाला असे अनुभव देतात. अ, हां. म्हणजे साक्षात म्हणजे आपण स्वामी म्हणू किंवा साईबाबा म्हणू हां, किंवा हां, गजानन हां. महाराज किंवा अच्छा. गगनगी महाराज कोणी असो. हां, पण हां. हे साक्षात भगवंताचे अवतार ना ताई. हो आणि तर? मग हे कोणाला असे अनुभव देतात, काय, कशा पद्धतीने ते होतं. आमचं किती रात्री 1-1 वाजेपर्यंत आमचे सेशन चालायचे ना. हो ना? म्हणून तर हो. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगितलं, की संपूर्ण एक आम्हाला व्हिडिओतून माहितीच द्या. आता हो, एक-एक हो. प्रश्न विचारण्यापेक्षा. हो ताई, म्हणजे हां, ना, हां. मी ते करणारच आहे. आता कसं सध्या वडील आहेत अच्छा, आणि अच्छा. असं हां, जरा छान रिलॅक्स व्हा निवांतपणे मी आणि हां. मग निवांतपणे हे करा. हं. आणि म्हणजे त्यांनी कसं आता 8 दिवस आम्हाला सांगितलं, की 8 दिवसात तुमच्यात बरेच चेंजेस होतील. हां. हां, तर आता अच्छा. बघू कसे-कसे चेंजेस होतायत. हां. पूर्ण 8 दिवस केलं ना तुम्ही? हो, पूर्ण आठवडा ताई. पण ते लेक्चर किती वेळ असायचे तुमचे? ताई हे दादाश्री काही लेक्चर म्हणजे ते फक्त किती हां. रात्री म्हणजे ते ना ताई हां. पूर्ण 24 तासात ते फक्त हां. 2 तास आराम करतात. अच्छा, अच्छा. बाकी त्यांचं सगळं भयान कामं चालू आहेत पूर्ण जागतिक स्तरावर. अच्छा. हां, म्हणजे युनायटेड याच्यामध्ये पण त्यांचं चालू आहे. हां, त्यांची हां, हां, खूप हां. कामं चालू आहेत. फक्त ते 2 तास झोपतात पण काही ताई तुम्हाला सांगते काही तेज त्या व्यक्तीला. हां, ते हे असतात हो, विभूतीच असतात ना विभूतीच त्या. आहेत त्या हां, साक्षात हां. नारायण. मग म्हणलं साक्षात माहिती नारायण. घ्यावी पूर्ण हो, हो. सगळीच कसं काय असतं ते. अरे, सगळे म्हणजे तिथे काहीतरी भाग्य की त्यांच्या याच्यात माझा नंबर लागला, त्या हो, सेशनला. हो. ठराविक आणि वर्षातनं एकदाच सेशन असतं हे शिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होतं. आणि मग एरवी काय असतं? एरवी त्यांचे बोध 1, बोध 2 असे हां, हां, घ्यावे हां, लागतात. हां. असेल, तर आता असेल. माझं कसं बोध 1, बोध 2 पर्यंत आलंय. पण ते अच्छा. असे बोध 5 वगैरे जर झालं ना ताई, हां, हां, हां. तुमच्यात टेरिफिक बदल होऊन जातो. अरे, हां. तुम्ही किती वर्षापासून आहे त्यांच्या सेवेत? म्हणजे सेवेत नाही म्हणता येणार. पण हां. मी त्यांचे कंटिन्यू व्याख्यान हे ते हां, असं सगळं हां. ऐकलंय. ऐकत अच्छा, असायची अच्छा, अच्छा. आणि मला खूप इच्छा होती तिथे जायची. हां. पण माझी काही एवढी ऐपत नव्हती, की मी एवढी फी भरून जाईन तिथे. कारण जाऊ त्याची द्यात लाभलं हे 57,000 फी विशेष होती. आहे. हो, मग तेच ना मी ऐकलं ना, पण म्हणजे की ते कसं म्हणलं असतं, ती भगवंताचीच कृपा म्हणायची. उपास ते काय ते आपल्या भावाने डायरेक्ट आमचे सगळ्यांचेच पैसे भरून टाकले. हो, ऐकलं तुमच्या व्हिडिओत. हं. पण पण काय ताई आहे म्हणजे ना मला त्याचा तुम्ही रिझल्ट दिसत आहे होत्या. ना. मी तिथे कोणाचे एवढे ऐकवले नाही अनुभव. पण तुमचा तो बाळंतपणाचा अनुभव मी ऐकवला तिथे. तो ऐकवला. होय, बरं हां, तो असू दे. अगदीच हां. टेरिफिक आहे ना ताई. हो, मग? आणि तो तर आहेच आणि एक तो तुम्ही ते लाईट गेली होती आणि तुम्ही अ, दिवा घेऊन जवळ गेलात. हां, हां, हां. ते हां, दत्त महाराजांचा, दत्त महाराजांचा. गुरुचरित्राचा. हां, ताई काय अनुभव आहे तो. गुरुचरित्राचा. अहो ते तो आता त्यावेळेस तर मी जेव्हा नवीन अनुभव घ्यायची ना, हां, तेव्हा तर मी काय होतं त्या ते
इयर होतं म्हणजे ते दिवस होते. हं. तर आजूबाजूला एवढी धार्मिक वातावरण नसायचं. बरोबर. आता तरी तुमचं मोबाईल आलं काय, हो, हो. तर प्रचार मी प्रसार होतो. दिवसभर हे असायची, चैतन्य असायचं मला 8-8 दिवस. अरे वाह! मला तेच अनुभव म्हणजे ना ते ज्या हे अनुभव असेल अनुभवात घेतले आपण. पण बरोबर. 8-8 दिवस ते मला जाणवायचं. हो ना? आता तरी हो, मग हे प्रत्येक जे अनुभव आहे ते काय आले 10 मिनिट झाला आणि हां. अनुभव संपला असं कधीच नाही. आता बापरे! समजा हा डिलिव्हरीचा जरी ह्या गोष्टीला किती वर्ष झाली किती विचार वर्ष करा. झाले. तर अहो असं तो ताजा काय घडतोय, अशा हा पद्धतीने तुम्ही सांगत होतात ना ताई? मग त्यावेळेस काय वाटलं असेल मला. काय खरंच, खरंच, खरंच. त्यावेळेस तर मग ते आता परत परत होता. मग जी लोक मला बघायची तर ते म्हणायचे तू म्हणजे अशी का वागते, पण आता मी त्यांना सांगू नव्हती शकत की नक्की हां. काय घडलेलं आहे म्हणून. हां, तुम्हाला ते बरोबर सांगता हा येत मी नव्हतं हे त्यावेळेला. असायची ना आता डिलिव्हरी झाल्यावर महिला किती म्हणजे कशी अवस्था असते, त्यांचा हो. चेहरा सुजतो तेच आणि किंवा तुम्ही काय काय डायरेक्ट घरी होतं. यायला निघालात. घरी येऊन सुद्धा आणि निवांत बसायची ना. हो ना. त्यामुळे माझी आई ती माझ्या मागे हे करायची की तू असं निवांत तू निवांत का वागते म्हणजे असं हां. आपण म्हणजे तसंच घडलेलं होतं ना, हो, त्यामुळे मला बरोबर. काहीच जाणवायचं नाही. फक्त आहे. मी थोडा वेळ जाऊ द्यायची आणि परत त्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे मी अभ्यास करते हा, नुसता तिथे सोडून नाही देत नाही. अनुभवाला म्हणून. हां. म्हणजे मी तुम्हाला बघा आता तुम्हाला आता बरेच अनुभव असतात. आता प्रत्येकाचं आठवणं हो, अवघड हो, असतं हो, म्हणून हो. मी ते क्लिक देते. आता तर तुम्हाला मी कर्दळीवनातला अनुभव सांगितला. हो. तिथे महाराजांनी थोडीसं मला ते ज्ञान दिलं मी हो, म्हणते असं तिथे किंवा तर ना उतरल्यानंतर ते तो मी सुगंध. असे कधी हां. लावते ते अनुभव माझे काढते. माझा माझा जास्त वेळ खरा अध्यात्मातच असतो. नाही, खूप मग चांगलं आहे ताई. तर ते मग तुम्ही अध्यात्मात जो काळ घालवता, हां. त्याच्यात नक्की काय करत असता ताई? काय करत असते माहितीये मी ना माझ्यासमोर माणूस असलं हं, ते ज्या विषयात बोलत असेल ना त्याला मी हो म्हणजे हे देत असते हो 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 म्हणून किंवा हा. हं. पण माझ्या डोक्यात दुसरंच असतं. हां, म्हणजे काय असं चालू असतं. असतं तेच अ, विचारायचं होतं. आता काय चालू असतं म्हणजे आता मला तुम्हाला एका व्हिडिओ तसं सांगता नाही येणार अच्छा, काय अच्छा. कसं चालतं असं नाही कारण तो अध्यात्म विषय खूप बरं. खोल आहे ना खूप खोल बरोबर आहे. आणि तुम्ही एकट्या असता तेव्हा नक्की काय करता मग? एकट्या असल्या तरी माझं हेच असतं मी परत ते गुरुचरित्र काढणार हं. परत माझे अनुभव काढणार जास्ती मला हां, ते मग मी ते असं पेपर घेते मग त्यात दिशा असतात ना कशा हां. महाराज कसे येतात हं. कसे जातात आणि कुठे जातात हे 3 प्रश्न मला फार आहेत हां. खूप असतात ते तुमच्या ना हे असे सगळे अनुभव झाले ना छान पुस्तक प्रकाशित करायला पाहिजे. आता सुंदर. पुस्तक आता हे आपले चॅनल आहे तेच भरपूर माझ्या तर म्हणजे छान नाही, वाटतं नाही, मला नाही, नाही. इथंच शांत वाटतं नाही छान तर आहेच, पण ते आता हं. कसं सगळे जे अनुभव होतील ना, तसं हं. छान एक पुस्तक प्रकाशित करा ताई. त्याची मी तर एक लिस्ट केलेलीच आहे आपली प्लेलिस्ट. म्हणजे बघू आपण तुम्ही पुढे एनी विचार टाईम करू. कधीही तुम्ही त्याच्यावर करू शकता ते. मग मी तो आणि अभ्यास करत असते की महाराज म्हणजे पहिल्या तो तुम्हाला सांगितला त्यापासून तर ते माझ्या डोक्यात फिटच बसलेलं होतं हां, की ते महाराज आले आणि महाराज जायला निघाले हां, असे पायरीकडे. आता मी तसं सांगू नये पण मी त्यावेळेस म्हणजे संसारित होती मुलं लहान होती. हां, तर मी माझ्या मनात म्हणलेच होते की महाराज मीच येणार होती. हां, पण माझ्या मांडीवर 2 मुली होत्या. हां. लहान म्हणजे एक असतं ना संसार म्हणलं मी बरोबर. हो एक सिंगल असती किंवा असं घडलं असतं ना मी केव्हाच तुमचा पाठलाग केला असता. असं म्हणजे त्यावेळेस होतं पण नाही 1-2 वर्षाची आहे. आपण लांबूनच काय काय चाललंय ते बघावं असं तिथे चालेल. ठरलेलं. कारण ते जाताना दिसले ना असे हां, हां, तिथे हां. आणि आता मला ट्रस्टीची वगैरे ओळख होती. मला त्या पायरीकडे गेलं ना की नेहमी वाटायचं की हं. कुणाला तरी सांगावं आणि म्हणावं त्या पायऱ्या खोदा. म्हणजे अय्या! खोदा तिथे खाली. हां. काहीतरी तिथे सापडू शकतं. अरे बापरे!
असं असं म्हणजे मी तुम्हाला म्हणून सांगते मला काय हा वाटायचं हा ते. हा 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 तुम्ही म्हणता ना तुम्ही घरी किंवा एकटा असेल तर तुमच्या मनात काय चालतं हा हा हा. कायच असं तर ते माझं तेव्हा तर कोण माझं ऐकणार नाही. अगदी ते बरोबर. ऐकतच नसतं त्याला खूप तुम्ही संसारी म्हणल्यावर तर हं. माणूस 50% मागे सरकतं. अगदी अगदी. तुम्ही संन्यासी असाल काय साध्वी असाल तर ते बर. मांडलं आता. तर तेव्हाही मला वाटायचं की जर आपल्या ओळखीचे असेल ना तर त्यांना थोडा सल्ला द्यावा की तुम्ही त्या पायऱ्यांना साधं समजू नका. त्या ज्या हा. अक्कलकोटमध्ये आहेत ना औदुंबराच्या खाली बरोबर. ती जेवढी जागा आहे मी त्या हम्म. खुणेने सुद्धा दाखवू शकते की ही जागा आहे ना हिला हे करा सुरक्षित ठेवा म्हणजे एक आपण असं कसं ओ. असतो त्याच्यासाठी की तिथे काहीतरी असणार आहे. ओ. तिथे बापरे. काहीतरी आणि ना हे एक बरेच वर्ष असायचं मनात. हं, जेव्हा आम्ही जायचो तेव्हा मी मुलींना सांगायचे तर ते म्हणजे हं. म्हणायचे गप्प बस तू दरवर्षी आम्हाला तेच सांगते म्हणजे ते महाराज तिथं दिसले. तर मी म्हटलं फक्त तुम्ही ऐका आणि कानावरनं सोडून द्या. हं. मला इथे आलं की माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडतात. आई की गं. इथं मला महाराज भेटले, इथं महाराज भेटले, हं. असे आले, असे गेले. फक्त तुम्ही ऐकायचं म्हणलं, रिॲक्शन नाही द्यायची. हो, कारण आता ते म्हणलं आमचं पाठ झालंय इथे ना. बरोबर आहे, पाठच होणार ना. आता प्रत्येक वेळेस आम्ही दर्शन घेतलं की मी बरोबर. लगेच बोर्ड दाखवते की ह्या पायऱ्यांना हं. त्यांना पहिलं हात लावायला सांगायचे आणि इथं बसा असं सांगायचे. पण ते लक्ष नाही द्यायचे. ते हां. म्हणायचे ते आम्हाला नाही म्हणजे बरोबर आहे, वय असतं ना. वय असतं. लहान बरोबर आहे, बरोबर आहे. लहान वय आहे त्यांना काय कळणार अगदी. पण आता अगदी. कळतं थोडं तर हं. मी माझं तेव्हाच लक्षात यायचं हं. आणि आता समजा कोरोना झाल्यानंतर अजून बघते ना मी तिथे पण हं. आता ना त्या पायऱ्या तिथं हे सील केले आहेत असं अच्छा. राऊंड तुम्ही जाऊ बघा एकदा अक्कल मग हां. तिथे थोडं बंद केलंय आता तिथे अच्छा. हा आता ह्या बाजूने सोडतात हां, हां. काय का बरोबर. असे ना माझ्या मनात होतं ना ते थोडस मग हे असं घडतं माझ्या हं. मनात नेहमी असायचं त्या पायऱ्या ना त्यांनी जतन कराव्यात काहीतरी त्याच्या हां, हां, भोवती हां. कारण ज्या अर्थी ते तिथे मी स्वतः बघितलेले तिथेच हं. गुप्त झालेले मग मला ते पायऱ्या मी चढायची पण नाही त्या हं. बाजूने राऊंडने जायची अय्या! हा बरं. मला तिथे गेलं तर आता तर होतच पण अजून आठवण होते ना नाही हां, ह्या हां. पायऱ्यांना महाराजांचे पाय लागलेले म्हणजे बरोबर, आता मी बरोबर. त्यावेळेस काय तेवढी आध्यात्मिक भाषा नव्हती वापरत हां, हां. श्राविक भाषा कारण वापरली तर मग ते दुसऱ्या माणसाला जरा कसं तरी वाटेल ना बरं. चरण म्हणलं असं काय म्हणलं तर हो, मग मी हो, ते हो. त्याच भाषेत सांगायचे की नाही असे पण मला हं. नेहमी वाटायचं तिथे जर कोणी ते आपल्या स्वामी महाराजांनी आणि चोळाप्पाची कशी कथा आहे हां, की चोळाप्पा महाराजांना म्हणला नाही का महाराज बसलेले होते तिथे हां. आणि तो खड्डा खणत होता बरं. तर महाराजांनी लांबूनच ओळखलं की चोळाप्पा का खड्डा खणतोय म्हणून हां, आणि हां. त्यांनी डायरेक्ट त्यांना म्हणलं की चोळ्या आधी तुला मी त्याच्यात घालीन आणि मग मी जाईन हां, हा हां. हा म्हणजे त्या कथा आपण स्वामी चरित्र जरी वाचत असलो ना की अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं बरोबर, बरोबर. बारीक बारीक छोट्या छोट्या आता वाचतो आता प्रत्येकाला एवढ्या कुठे वेळ असणं अगदी काही बरोबर. काही गोष्टी त्यांनी स्वामी महाराजांनी स्वामी सुताला काय सांगितलं बाळाप्पाला काय सांगितलं की बाळाप्पाला सांगितलं मी तुझ्या हृदयात आहे हां. आणि स्वामी सुताला सांगितलं तू माझ्या हृदयात आहे हो ना. ते दोन वाक्याचा अजून मला अर्थ लागत नाहीये की हं. त्यांनी असं वेगवेगळं का सांगितलं दोघांना हां. अच्छा. बाळाप्पाला सांगितलं असं आणि स्वामी सीताला सांगितलं की मी तुझ्या हृदयात आहे बरोबर. आणि पण बाळाप्पाला कसं सांगितलं ना ताई, स्वामी सुतांचा त्याग केवढा होता हो ताई? हो ना मग हां, अभ्यास म्हणून खूप आहे त्यांनी तो म्हटलं असेल, की तू माझ्या हृदयात आहे. हो पण महाराजांच्या हृदयात स्थान मिळालं ना हो त्याला ना, केवढी मोठी गोष्ट. स्वामी सुतला होय. पण परत असं मी म्हणजे माझं असं मी वाचत असले की तिथे हे होते थांबते हां, त्या वाक्याजवळ हां, लगेच पुढे जात नाही पण मग हां. परत विचार येतो की ह्या दोघांमध्ये पण श्रेष्ठ कोण ठरवूच हां. नाही शकणार आपण नाही अगदी, अगदी कोड्यात आहे खरं. महाराजांनी मी विचार करायचे मग बाळाप्पा श्रेष्ठ की स्वामी सुत श्रेष्ठ अच्छा. हां, हां, पण हां. नाही ते कोड्यातच आहे त्यांनी ते उत्तरच त्यांना कशी दिलेली आहे बरोबर, की बरोबर. तू माझ्या हृदयात आहे आणि बाळाप्पाला सांगितलंय की मी तुझ्या हृदयात आहे हो, किती छान ना ते. हो खूप छान असतात ती काय काय स्वामी चरित्र वाचताना ते हं.
अद्भुत त्याचे अर्थ असतात. नुसतं लिहिले नाही त्यांनी, त्याच्यात ते किती म्हणजे बारीक बारीक छोटी छोटी कोडी असतात. हा, ती जी म्हणून मी ना ताई, म्हणजे अ, अ, हे स्वामींना स्मरूनच सांगते की मी जेव्हा हे वाचते ना ताई, तर मी असं ठरवत नाही बरं का, हा की मी एवढ्या दिवसात पूर्ण करेल, तेवढ्या नाही दिवसात नाही नाही पूर्ण नाही हा करेल. हा 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 हा, मी माझ्या सोयीनुसार अर्थ समजून, अर्थपूर्ण हा, अर्थपूर्ण अर्थपूर्ण. आणि ताई मी गजानन विजय पण केलाय ना, करायची हा ना हा हा पूर्वी, तर गजानन विजयाचं खूप झालेत म्हणजे पारायण. पण माझी बघा, मी 6:30ची ट्रेन पकडायची, हो तरी बरोबर जॉब पण, करत असल्यावर शक्य नाही अहो हो, नाही तरी पण ताई, मी हा सकाळी 3:30 4ला उठायचे ना, हा हा सगळं हा पटापट स्वयंपाक पाणी, कारण एवढं सकाळी बाई मिळायचीच नाही त्या काळात. हो एवढ्या सकाळी कोण भेटतंय हा, हा मग मी सगळं स्वयंपाक वगैरे आवरून सगळं हम्म मुलांचं करून, अरे मी बापरे जेवढे जमतील तेवढे पानं वाचायची. कारण मला काही पूर्ण एक अध्याय वाचेन असं मी म्हणायचीच नाही. हा हा आपल्या हातून झालं तर ना असं हा, वाटतं ना मग कधी कधी ना माझ्याकडनं एकच पान अर्थपूर्ण वाचून व्हायचं. हा पण मग अर्थपूर्ण का असे ना, पण मला ते पूर्ण ट्रेनच्या प्रवासामध्ये मग माझ्या डोक्यात ते सगळे अर्थ फिरत राहायचे. हा असं हा, असं वाचन असतं. हा, म्हणजे ती ओवी फोडणं म्हणतात त्याला. एक एक ओवी आणि शब्द हा, ते हा, फुटले पाहिजेत आपल्याला. म्हणजे बरोबर. आपणही ती महाराजांना प्रार्थना करायची असते की आपण जेव्हा वाचताना एखादा शब्द समजत नाही आपल्याला, हा, एखादा अर्थ, हा, की मग थोड्या वेळाने आपल्याला मिळतं त्याचं ते बरोबर निरूपण. अर्थ हा अगदी अर्थ मिळतो. बरोबर. आता प्रत्येक ह्याची काय म्हणतात भक्तीच्या पण वेगवेगळ्या पायऱ्या आहेत म्हणा. हा, काही जण संकल्प करून ती 108 पारायण, आता ती त्यांची बुद्धी असं हा, असतं ना. हा. प्रत्येकाची वेगवेगळी हो, टप्पाच हो. असतो भक्तीचा. तो फार समजला तर खूप सोपा आहे. खूप हा, सोपं आहे हा. खरं. आणि जर नाही समजलं तर मग कठीण आहे, जरा मग अगदी कठीण आहे. बरोबर आहे, अगदी. हा पण माझं त्याच्यासाठी तर म्हणजे सगळ्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही कबूल करा स्वामींना, आणि ते त्या हा पद्धतीने करा, पण हा, प्रत्येक गोष्ट समजून आतमध्ये सगळ्या शरीरात भिनवून घ्या तो अर्थ. अर्थ विणून घ्यायचा हा, असतो तो. आणि मग तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक तो मार्ग दाखवतात स्वामी. ते आपोआप ते आपल्याला ज्ञान ज्ञान व्हायला सुरुवात होते ना. होते, हो. कोणाला म्हणजे असं आपल्यालाच प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात मिळायला होते. लागतं तर हा कसं हा बरं, हा खरं. हा. मग त्याची ती संख्या वाढ झाली की मग ते आपोआप होतं. मग आता पहिली पायरी म्हणल्यावर हं, नामस्मरण चालू ना, मग अगदी हळूहळू वाचत वाचत बरोबर, बरोबर. जात असतं. किती हम्म, छान हम्म, तुमचा हम्म, आवाज ऐकला की कान तृप्त होतात. हम्म. आता अनुभव शेअर करणार आहात तुम्ही आज? करणार आहे, बघते आता. तुम्हाला वेळ आहे का? ताई, मी काय 12 वाजेपर्यंत पण तुमचा अनुभव घेऊ शकते, कारण ना तुमच्या अनुभवांसाठी स्वामी सेवेकरांचे काय मेसेज आहेत हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. हो आता ते काही गोष्टी तुम्हाला माहिती. हा, कारण आता एक तर 7 दिवस मी नव्हती इथे, आठवडाभर. हो हो हो. आणि त्यामुळे ते तुमचा अनुभव ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आतुर झालेत, आणि मग तुमचं 12 वाजो 1 वाजे किती पण वाजू देत, तेवढाही मोठा अनुभव झाला तरी स्वामी सेवेकरी आपले ऐकणार. हो नाही मग अच्छा तुमचा मी बघत होती, सगळं माहिती घेतली, म्हणलं येऊ देत हं. त्यांना, थोडं शांत होऊ दे. आपण एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात येत असतो ना. हो, 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 बरोबर. म्हणून म्हटलं आज ट्राय केला, म्हटलं फोन करून बघावं. हा, कारण आता 2-3 तास पौर्णिमा आहे. बरोबर. आम्ही पौर्णिमेला अक्कलकोटमध्येच असतो. आता हा, हा बरोबर. हा. तुम्ही पण, केंद्रे दादा हो पण. आता केंद्रे दादांची आता कशा कशा भेटी होतील ते आता महाराजांनाच माहिती. काय माझ्या आता अंगावर शहारे येत आहेत ताई. माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत, देवाशपथ सांगते. हो येतेच ती हा, आता बोलताय कारण म्हटल्यावर. तुमच्यासारख्या दोन विभूती एकत्र येणार साधी गोष्ट नाहीये ती. हो आता ते कसं उद्याच आता कसं पहिली झाली, आता इथून पुढच्या कसं ते महाराजांच्या हाती. आम्ही पण म्हणते ना हं, महाराजच त्या. आणि हं. आता तुम्हाला आता आपण खूप जास्त बोललं जातं ना मग काही हा, वेळेस. हा, हा, हा. ठीक आहे मग तुम्हाला सांगते मी तो अनुभव. हं. आता हा ना आपली गुरुप्रतिपदा असते बघा माघ महिन्यात. बरोबर, हा. हा आणि मी जसं जसं गुरुचरित्र वाचत होती ना, मग माझा वेळ असंच लागतो. मग तो 49वा अध्याय हा हं. पण मला फार आवडायचा. अच्छा, हा. मी एरवी सुद्धा कधी जर मग मी गुरुचरित्र फार उंच नाही ठेवत, जवळच ठेवते. अच्छा. मला जर कधी वाटलं की मी ते पान उलटून
जरा वाचते. अरे वा. हा. तेवढं म्हणजे काही वेळेस येतं ना, तिथे काय ओवी होती, हा. मला त्याचा अर्थ समजला नाही, मग की मी ते काढते आणि ते वाचत असते. आणि ठराविक अध्याय मला, आता हम्म. तो मी सांगितलेलाच आहे तुम्हाला, तो ह्याचा दिवाळीतला अध्याय, तो 46वा, तो दिवाळीत वाचत हो असते. हो हो. अजून एक सिमंतिनीचा एक अध्याय आहे, तो फार सुंदर असतो, हा हा. सोमवारचा असतो, तो कधी सोमवारी वाचत असते. हा हा. हा म्हणजे जसं जमेल तसं. काही हम्म. वेळेस काय तोच वार मिळेल असं सांगता येत नाही. बरोबर पण बरोबर. मला वाटलं की मी तो वाचते. तसाच हा ना, गुरुचरित्रातला 49वा अध्याय ना, हा मला आवडायचा. हा मी तो गुरुप्रतिपदा मला म्हणजे माहित पडायला लागलं नृसिंह सरस्वतीची. तर मी तो वाचायची नेहमी अधून-मधून. हा. आणि यावेळेसची गुरुप्रतिपदा बघितली मी कॅलेंडरमध्ये 2 फेब्रुवारीला. हो. आणि म्हणलं की सकाळी उठून वाचेल, नाहीतर दिवसभरात केव्हा पण वाचायला. आणि काय झालं, माझं काहीतरी दुसरी काम होतं ना, तो माझा सोमवार म्हणजे निसटलाच. हा माझं त्या दिवशी ना वाचणंच झालं नाही. अरे देवा, म्हणलं आज गुरुप्रतिपदा होती हा. आणि कसं काय, ठीक आहे म्हणलं, जरी सोमवार नसला तरी मी तो गेला म्हणून काय हे करत नाही, पुढच्या वाराला सुद्धा वाचत असते. बरोबर. हा हा. मग परत तिथे आता औदुंबरचे व्हिडिओ पडतात ना, औदुंबरचे हो हो. नरसोबाच्या वाडीचे, तिथे तो जागर केला जातो औदुंबर पंचमीला, अच्छा. हा नरसोबाच्या वाडीला. हा हा. आणि या कॅलेंडर मध्ये बघितले 5 दिवस मला मिळाले. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हटलं नाही, आता हा गणपतीचं करायला. आणि औदुंबर पंचमी होती शुक्रवारी, हा आणि हा. मला होता जरासा वेळ. मग तर मी काय म्हणलं, ठीक आहे, आज औदुंबर पंचमी म्हणजे शेवटचा चान्स होता, शेवटची संधी हा हा हा. अध्याय वाचायची. म्हटलं नाही, आता हा वाचणार आम्ही. आणि परत असं मनात आलं की ठीक आहे, आता ना असं करू, नेहमी घरी वाचतो. हम्म. आता आमच्या इथे स्वामींचा मठ आहे आमच्या जवळ, हम्म. मोठा मठ आहे स्वामींचा. अच्छा. नेहमी तिथेच असतो आम्ही. तर हम्म. म्हटलं आज मठात जाऊन वाचावं. हम्म. आणि मठात जाऊन वाचायला, आणि माझी एक मैत्रीण होती, तिला आणि ग्रुपवर पण मी मेसेज टाकला की हम्म. कोणाला वाचायला यायचं असेल आपण वाचूया. अच्छा. पण हम्म. मी त्यांना सांगितलं आपण रात्री 12:30 ते 1:30च्या दरम्यान वाचूया. हा हा हा. तयारी तर आता कोणाची जास्ती तयारी नाही झाली. एक मैत्रीण होती माझी, म्हणली आपण दोघी जाऊया. मी म्हणलं ठीक आहे, आपण जाऊया. हम्म. आणि अजून एक जण येणार होती, आणि तिचे मालक पण आवड होती त्यांना. आणि हा. म्हटलं फक्त एक जेंट्स आपल्या बरोबर असलं तरी चालेल, बाकी काय नसलं कोणतरी चालतंय. म्हणजे हे असं ठर मठामध्ये जाऊन हो, मठामध्ये जाऊन. मग मठ उघडा असतो त्यावेळेला? नाही, ऐकून घ्या ना, मग मठ नाही. मग ग्रुपवर मेसेज टाकला मी, हम्म. मठ उघडा नका ठेवू. हा हा मला मठ नकोय. मी आता परत तुम्हाला सांगेल माझ्या सेवेमध्ये कसे कसे बदल होत गेले. तर हा. आता मठ असतो, मग ते रात्रीचं कशाला ना, ती चावी घ्या, ते हो. उघडा, परत त्याच्या परवानग्या. मी म्हणलं मला मठ नकोय. मी ग्रुपवर मेसेज टाकलाय, हम्म. तुम्ही मठांना वगैरे सगळं कुलूप लावा, फक्त मेन गेट आहे ना ते उघडं ठेवा. मेन बरं. गेट असतं त्याला कुलूप असतं. हं. मला फक्त औदुंबराचा वृक्ष पाहिजेल म्हणलं. आणि अच्छा. मला हं. तिथे वाचायचंय. मग त्यांनी मेसेज टाकले की आम्ही कुलूप नाही लावत, मग तुमच्यासाठी उघडं आहे म्हणून. हो. हा, ठेवलंय गेट उघडं. मग ओळखतात ना, आपलं माहित हां. असतं. बरोबर. तर ते असा म्हणजे कोणीच असं डेअरिंग करत नाही. हां. आणि मी ते ठरवलं की 12:30 ते 1:30च्या दरम्यान आपण तिथे जाऊन हं. नृसिंह सरस्वतींचा 51वा अध्याय वाचायचा. आणि एक मैत्रीण तयार झाली. हां. म्हणलं आपण दोघी जाऊ. आम्ही काय विचार केला नाही, लक्षात पण आलं नाही की रात्रीचे 12:30 आहेत म्हणून. हां. बघा, त्या धुंदीतच असते मी काही वेळेस. मी बापरे! पण नाही विचार केला. आणि त्या दिवशी मी म्हणलं ठीक आहे, 12:30 आपण आमच्या मिस्टरांना घेऊन त्यांना म्हणलं की ते येतात की तुम्ही आमच्या बरोबर या म्हणून. किती असं छान होतं. हो तुमचे अ, मिस्टर पण. हो, येतात तिकडे बाहेर, बसा तुम्ही फक्त आमच्या सोबतीला. हां. तर ते येतील हे मला 100% माहित होतं. हां. पण काय झालं, त्या दिवशी त्यांना काय काम निघालं, तर ते काय म्हणले मी आज येत नाही, हं. आज उशीर होणार आहे, मी येणार नाही, असं त्यांनी फोन केला. अरे आता बापरे! मात्र आम्ही जरा थोडीशी हे झाली की हां. आमच्या सोबतीला कोणच नाही, आम्ही दोघीच निघालो. बरं दुसऱ्या पंचायतच. हां. 2 मैत्रिणी होत्या, त्यांचं कॅन्सल झालं. तर हां. ती दुसरी मैत्रीण होती, ती घाबरायला लागली. हां. ती म्हणली 12:30 1:30च्या मी तर नाही येणार, मला खूप भीती वाटते. हां. मी त्यांना फोन करून म्हणलं चला, तुम्ही कोण नाही खात, मी हं. आहे. तर तरी त्यांनी म्हणले नाही, माझं तर नाही धाडस, हं. आपण कॅन्सल करूया. मी म्हणलं अजिबात काय कॅन्सल करायचं नाही. हं. तुम्ही आपण जाऊया.
नाही तर आहे. अजून मी कोणाला तरी शोधते, म्हणजे बघू कोणतरी, फक्त आमच्या सोबतीला हा, आम्ही वाचणार आहे, फक्त लांब उभं राहा, कारण मठ आहे ना स्वामींचा, हा. तो जरा असा डोंगराच्या पायथ्याशी आहे. अगो बाई. हो हो, डोंगराच्या पायथ्याशी आहे बापरे. जरासं. हो, जरा रात्रीचं म्हणजे आहे बंगले वगैरे, पण थोडं नाही असतंच ना. पण जंगली श्वापदांचं भीतीच ना थोडीशी. श्वापदाचं नाही, ते जे श्वापद नाहीत काय माहित आहे, उतरू शकतात, हो तसं हो, काय तेच. नाही. हो पण ना. मी तो विचारच नाही केला मी, की हा, 12:30 म्हणतोय. हा. मग त्यांनी सल्ला दिला की नाही, मी तर नाही येणार 12:30ला. मग अग- म्हणलं ठीक आहे, तुमच्या मताने आपण 11:30ला घरातून निघू, 11:15ला, हा, आणि 12च्या आत वाचू. म्हणलं आता जाऊ देत, तुम्हाला भीती बरोबर आहे ना आता. बरोबर. हा, माझी डेअरिंग आहे पण त्यांची डेअरिंग नाही. मग काही बरोबर. वेळेस दुसऱ्यांच्या पण मनाप्रमाणे त्यांनी थोडस हे केलं, बोललं हा, की रात्री 12चा प्रहर आहे अहो, म्हणजे 12च्या नंतर वेगळ्या शक्ती बाहेर येतात. हा, 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 ते पण बरोबर आहे. म्हणलं ठीक बरोबर. आहे. तेवढी आपली ताकद पाहिजे ना रात्रीच्या 12. बरोबर. तर मग मग त्यांच्या मताप्रमाणे म्हणून मी तो हा, 12:30चा कॅन्सल केलं. हा, हा, आणि काय काय घ्यायचं म्हणलं, गुरुचरित्र घ्या, त्यातला 51 अध्याय आपल्याला तिथे वाचायचा आहे. हा. 11:30ला निघालो आम्ही, 10 मिनिटात आम्ही पोहोचतो तिथं. अच्छा. हा. हा, एक 11:15लाच निघालो, 11 हम्म. पासून निघालोच तयारी. काय हा, काय घ्यायचं, खडीसाखर, अष्टगंध, पाणी बॉटल. हा, हा. आणि म्हणलं ते आता मी काही मनाने घेतो, मी म्हणलं महाराजांना रात्री 1 वाजता ते नृसिंह सरस्वती, आता ती तुम्हाला कथा सांगते काय कशासाठी तिथे आम्ही गेलो वाचायला. अच्छा. हा, हा. की गुरुचरित्रात 51 बरोबर. अध्याय आहे. त्याच्यात नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते गाणगापुरात बरेच, हम्म. आणि त्यांचा अवतार कार्य संपायला आल्यावर त्यांनी शिष्यांना बोलवलं हा, हा, आणि सांगितलं की मी आता शैल्य यात्रेला जाणार आहे. हा. तेव्हा जे मठातले शिष्य ते म्हणजे हे झाले ना, त्यांना वाईट वाटायला लागलं. बरोबर. आता हम्म. नृसिंह सरस्वती जर आपल्याला सोडून गेले तर मग आपलं मठात काय राहिलं. मग बरोबर. हा. तर नृसिंह सरस्वतींनी त्यांना मार्गदर्शन केलं की मी जरी ह्याच्यात रूपाने नसलो, देहा रूपाने, तरी पण मी असेल. हा. म्हणून त्यांना ते सगळं मार्गदर्शन केलं हम्म. की मी आता शैलयात्रेला जाणारच आहे म्हणून. मग आता शेवटी शिष्यच ना, मग बरोबर. त्यांनी काय केलं, हरकत नाही म्हणले. मग त्यांनी शिष्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये 4 शिष्य होते, एक सायनदेव होता, हा, नरहरी, नंदी आणि हा सिद्ध. हा, आणि मग त्यांनी फुलांचं आसन केलं नृसिंह सरस्वती महाराजांसाठी. हा, आणि ते काय नृसिंह सरस्वतींनी सांगितलं, मी या पाताळ म्हणजे या ह्याच्यातून जाणार आहे, नदीतून, हा. प्रवाहातून. आणि तर शिष्य खूपच हे व्हायला लागले ना व्याकुळ. मग त्यांनी हम्म. सांगितलं की मी जेव्हा जाईन हा. तेव्हा जे आसन तुम्ही फुलांचं बनवेल ना, त्याच्यावर मी हम्म. 4 फुलं पाठवीन हम्म. प्रवाहातून. हा. ती तुम्ही प्रवाहातून वाहत आली की ती तुम्ही घ्यायची, मी अरे. प्रसाद म्हणून तुम्हाला पाठवेन. हम्म. हम्म. तर त्या शिष्यांनी हो म्हणलं, आणि त्या पद्धतीने मग ते प्रवाहात त्यांनी ते असं बनवलं. त्याच्या नृसिंह सरस्वती हा, बसले आणि पाताळगंगेच्या दिशेने गेले. हा. आणि थोड्या वेळाने त्यांना ती 4 फुलं आली. आली. हो, आली आली, अरे बापरे. असं, हो हो. ते तर म्हणून तर हा अध्याय मला आवडत होता ना, हा, 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 की त्यांनी सांगितलं होतं की मी पाठवेन म्हणून. हा, मग हा. तुम्ही माझा म्हणजे हे ओळखताल, इशारा काय, संकेत. हो, हो. आणि ते थांबले होते या किनाऱ्यावर, आणि नृसिंह सरस्वती गुप्त झाले तिथे. हा, आणि त्यांनी जे आसन आसन बनवलं होतं ना फुलांचं, त्याच्यावर त्यांनी 4 फुलं बरोबर पाठवली. मग ती 4 शिष्य होते ना, सायनदेव, हा, नंदी, नरहरी आणि हा सिद्ध. मग हा, 4 जणांनी ती 4 फुलं उचलून घेतली. हा, हा, हा. ती नृसिंह सरस्वतींची प्रिय शिष्य होते. अच्छा. म्हणजे हा, बरं. त्यांच्या ह्याच्यात जे बरेच होते गाणगापुरात, पण हा. ह्यातले 4 अगदी एकनिष्ठ होते. एकनिष्ठ. हा, हा. एकनिष्ठ होते. सायन देवता आहे, 14व्या अध्यायात सांगितला, हम्म. नरहरी, नंदी. हम्म. आणि ते गेले. आता मी ही ना, म्हणजे मी ती कथा सांगितली म्हणजे आम्ही का गेलो गुरुप्रतिपदेला. हा.
माझी बरेच दिवसांची इच्छा होती की मला ही गुरुप्रतिपदा साजरी करायची, पण माझ्या बरोबर कोण यायलाच तयार नसायचं ना. हा 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 तर मग एकीला केली मी, आणि आता मी सांगते. आणि मग ते 11:15ला आम्ही निघालो घरातून. हा ते मैत्री ती पण आहे अध्यात्म, म्हणली काय काय घ्यायचं. म्हणलं एक माळ घ्या आपली, हा गुरुचरित्र वाचायचं आपण, 49वा अध्याय. म्हणलं थोडी अभिषेक घालून ह्याची औदुंबराची पूजा करू, हा नैवेद्य दाखवू, आणि म्हणलं घंटी वाजून एक आरती करू. म्हणलं आपण आज मग हम्म. थोडक्यातच उरकू, कारण त्यांची 12:30 आणि 1:30च्या दरम्यान हे होईना ना, धाडस होईना. बरोबर. हा हा म्हणल्या नाही, माझं नाही धाडस, मला भीतीच वाटेल. मग म्हणलं हा राहू दे. हम्म. आणि जेंट्स पण नाही, मग आम्ही दोघींनी ते धाडस केलं. त्या घाबरत होत्या पण मी नेलं त्यांना. चला म्हणलं, नाही काय होत, हा आहेत ना स्वामी महाराज तिथे बसलेत, ठीक आहे, बरोबर. मग आपण 12च्या आत घरी येऊ, नको 12च्या पुढे. हा हा आणि गेलो आम्ही आता ते सगळं घेऊन तिथे. हा मग सगळीकडे गेट उघडं होतं आमच्यासाठी. गेट सीसीटीव्ही वर बसवलेले सगळे. अच्छा. हा हा, हा आहेत, सगळं व्यवस्था आहे. पण हा तिथे जवळ जवळ जायला लागलं ना, की आजूबाजूला सगळं सामसूम जाणवायला लागलं. हा 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 हा, आता मी ठरवलं पण पुढचा विचार नव्हता केला. हा हा आणि मग ती माझी मैत्रीण होती, ती मागे पुढे सरकायला लागली. म्हणली मला तर खूप भीती वाटते. अय्या. तर मी म्हणलं चला आता बघू, थोडक्यात पूजा करू. म्हणलं जास्त मोठी नाही करू, हा पण आपण थोडं तरी काहीतरी करू. म्हणलं नाही आपण तसं परत फिरायचं. हा हा तर म्हणले ठीक आहे, तर जाऊया. मग गेट उघडून आहे, मी तुम्हाला नंतर सांगते, हम्म. फोटो पाठवीन मी. हा. आणि गेलो मग ते औदुंबर वृक्ष आहे, मग औदुंबराला पार पण आहे ना असा. हो 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 आणि मग गेलो आम्ही, बॉटल मधून पाणी नेलं. मग मी त्यांना सांगितलं, मी सांगते तशी तुम्ही पूजा करा, हा मी करते तशी. आम्ही दोघी बसलो. हा ते घाबरतच बसल्या. म्हणलं नका घाबरू, पलीकडे मठ बंद होता ना सगळा. आणि बरोबर. मी मेसेज टाकलेला म्हणून लाईट ठेवली होती सगळी, हा हा भरपूर लाईट, सगळीच कुठची बाहेरची ठेवलीच होती, आणि काही स्ट्रीट लाईट पण होती. हा आणि औदुंबराची आम्ही पूजा केली. आता पाणी घातलं, हम्म. अष्टगंधाने मी स्वस्तिक काढलं, आणि म्हणलं आता आपण मोठ्याने काही पूजा केली वगैरे तरी कुणाला त्रास होणार नाही, जप केला तरी. म्हणलं बरोबर मोठ्याने करू शकतो, आणि आपण दोघी मोठ्याने पण बोलू शकतो. बरोबर. हम्म. पाणी व्हायला अष्टगंधाने स्वस्तिक काढलं, हा महाराजांना प्रार्थना केली. म्हणलं गुरुप्रतिपदेचा आज तुम्ही योग घडवून आणला. हा तर हे केलं. आणि मी जाताना म्हणलं की आता महाराजांना काय न्यायचं हा हा प्रसाद म्हणून. आता आपल्याला नृसिंह सरस्वती कथेत सांगितलंय हे करतात म्हणून. आमच्याकडे शहाळं होतं, हा 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 शहाळं. मग मी महाराजांना शहाळं नेलं आणि बापरे. हा पूजा केली आणि नैवेद्य दाखवला. म्हणलं रात्री 12-1 वाजता ती माझ्या मैत्रिणी म्हणलं खडी साखर नाही मी दाखवणार आहो, खडी साखरेचा आवाज होतो. म्हणलं हा. महाराज ज्या वेळेस आपण एखादी व्यक्ती येते तर आपण पहिल्यांदा बरोबर. हा पाणीच देतो. आणि रात्री 1-1:30च्या सुमाराला नृसिंह सरस्वती येणार तर ते खाणार नाही, म्हणजे हा आवाज ती होणारा वेळ खाणार नाही नाही. खायची. हा ती वेळ नाहीये खायची. हा, हा तुम्ही बरोबर शब्द म्हणला. हम्म. तर ती वेळ नाही, आणि खडीसाखरेचा तर आवाज होतो. म्हणलं जरी आपल्या नैवेद्यात खडीसाखर असली तरी, म्हणलं मी नाही, मी तर शहाळं आणल्या. मी पूजा करून महाराजांना सांगितलं की तुम्ही जर आलात ना तर हे शहाळ्यातलं पाणी प्या. हो, आणि ते शहाळं ठेवलं तिथे. बापरे, आणि अंगावर वर, शहार हा, येतात माझ्या. कारण आता रात्रीच्या वेळेस म्हणून नृसिंह बरोबर सरस्वती पाणीच पिणार ना. बरोबर. आणि मला ती सुचली आयडिया, म्हणलं किंवा महाराजांनी दिली की ते शहाळं, हा हा दुसरं कुठचंच फळ नेलं नाही मी, ते शहाळं नेलं. हम्म. आणि झाली, आम्ही जप करायला थोडासा, हा आणि जप केला, थोडी प्रार्थना केली. जे काय मला महाराजांना बोलायचं असतं ते मी बोलली. हा हा आणि वर सगळा तो वृक्ष औदुंबर तो वर बघत होती. हा वरती बघितला. म्हणलं महाराज तुम्ही काय वरती वगैरे बसलेला असताल कुठं, म्हणजे असं आहेच ना औदुंबराचं. आता मी पहिला तर माझा औदुंबरच्याच वृक्षाखाली महाराजांचं दर्शन आहे, हा हा त्यामुळे मी त्या औदुंबराला अजिबात सोडत नाही. हा तिथे तुपाचे दिवे लावले आम्ही, तुपाचे वगैरे सगळं केलं. हा आणि ना तुम्हाला आत्ता सांगते, प्रार्थना केली आणि ना मी वर बघत होती. हा म्हणजे वरच बघत असते, म्हणजे आता सगळं औदुंबराचं दर्शन घेतलं आणि वर बघत होती. आणि ती माझी प्रार्थना झाली. अजून मला तो अध्याय वाचायचा होता. हा थोडासा आमचा जप, पूजाच झाली, अजून एक जप पण हा करायचा होता. तर ते औदुंबराचं फळ आहे ना, हा हा हा,
ते देठासकट लिप कशी असते आपली हो सरळ रेषेत खाली येते की हो नाही हो अशी हो लिप, हो 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 आणि तिचा जो मजला येतो त्या ठिकाणी ती कशी स्थिर होती हो हो हो. दुसऱ्या, तसं ते औदुंबराचं फळ देठासकट माझ्या समोर आलं आणि अय्या, मी मांडी घालून बसली होती तर माझ्या समोर ते स्थिर झालं. बाप रे, हो, मी कमाल. तर त्यावेळेस ना एकतर रात्रीचा 12 पावणे 12 झाले होते. मी बापरे. तर थोडी हेच झाली. आई गं. पहिल्यांदा रात्रभर आमच्या बरोबर सोबत नव्हतं ना कोण, मी थोडीशी हो, घाबरली पण. बरोबर म्हणजे बरोबर. आता ते चमत्कार असतात पण ते प्रहर रात्रीचा होता हो हो आणि हो. आम्ही दोघीच होतो. बर. ते झाडावरून माझ्या समोरून सरळ रेषेत आलं. बाप रे, पडलं नाही ते. बाप रे, बघा, जसं कोणीतरी सोडलं अलगत असं. अलगद सरळ रेषेत आलं आणि असं स्थिर झालं खाली आलं की. बाप रे, आडवं तिडवं काही नाही. नाही फळ कसं आता बाजूला आमच्या हो, कितीतरी असे औदुंबराची जोरात आपटतात, जोरं फुटतात. आपटतात, फुटतात. हो, आता बघ बाजूला पडलेली होती ना औदुंबराची फळं, ती बरोबर. सगळी तुटलेली होती. म्हणजे वरून आपटलं की ते हो, हो, त्याला हे हो. पडतं ना, बरं. लागतं ते फळ व तिथे बरोबर. खोलगट होतो. आणि नाजूक असतं ना ते फळ एकदम. नाजूक असतं, त्याचे 2 तुकडे पण होतात. हो, नाही, हो. हे फळ बापरे! सरळ सरळ रेषेत आलं. अय्या! मग त्या ताई तर शॉकच झाल्या हो, असतील. हो. त्यांनी त्या बघितलं, त्या म्हणल्या नाही अहो तुम्ही जास्ती करता म्हणून तुम्हाला ते, म्हणजे हं, त्यांना आहे माहिती. हां. तर म्हणलं अहो पण आम्ही अपेक्षा केली नव्हती असं काय होईल म्हणून. हां, 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 हां. ते सरळ रेषेत आलं, तो बापरे! अगदी, आणि ते स्थिर झालं. अहो, मी तर 5 मिनिट ते वाचायचं आम्ही दोघींनी सोडलं. म्हणलं थोडं शांत राहू द्या, आधी सरस्वती नृसिंह सरस्वती महाराज काय म्हणतायत बघू द्यात. हां, 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 हां. मग मी ते ते फळ बघितलं आणि ते ना देठासहित आलं होतं. मग ते मी बापरे! ते खाली होतं ते आपलं मांडीवर वर घेतलं हां. ह्याच्यात आणि म्हणलं आपण ना आता संकेत तर आपल्याला अजून वाचायच्या आधीच मिळाला. मग आम्ही तो अध्याय हं, वाचला. एक हं. माळी जप केला, महाराजांची आरती केली अरे आणि वाह! ती सगळी आरती केली की ना ते गेट उघडं होतं. म्हणजे आज हां. कसं छोटंसंच आमच्यापुरतं, की त्या गेट मधून एक मोठाच कुत्रा धावत धावत आला ना आमच्या समोर उभा राहिला. अय्या! एवढ्या रात्री? हो, एवढ्या रात्री बापरे! दोन मग? दोन संकेत पावणे 12 झाले. मग त्यांनी म्हणजे हां. तिथेच तो हे झाला, संकेत मिळाला. मिळाला, की आहे मी तुझ्या सोबतच आहे आणि ही तुझी सेवा मी बघतोय, ती मला बघतायत मिळालीये. ते मी फळ ना हे केलंय, म्हणजे आता ते खराब होईल म्हणून त्याला उन्हात वाळवलं मी अरे वाह! गॅलरीमध्ये. हा, मग ते खराब होतं ना बरोबर, ह्याचं, बरोबर. आणि ते एका काचेच्या बाटलीत भरून ठेवलंय. मी वाह! पाठवेल तुम्हाला फोटो. मला पाठवा फोटो तो. म्हणजे मी तसं नाही म्हणत की हं, ते नृसिंह सरस्वतीचं अभिवचनच होतं ना, की मी या किनाऱ्याला, या किनाऱ्याला उभा राहील. म्हणजे शिष्य हे 4 जण या किनाऱ्याला उभे होते, की हां, हां. त्यांची फुलं येऊपर्यंत उभे बरं. राहिले होते ते. बरोबर, त्यांनी बरोबर. सांगितलं होतं ना, मी पुढे गेलं की तुम्हाला फुलं तुला पाठवेन. पाठवेन. तर हां, जेव्हा आम्ही पूजा करत होतो तेव्हा मी त्यांना ती कथा सांगितली माझ्या मैत्रिणीला, हां, की ना आपण तसं म्हणत नाही. आपण, पण मी म्हणलं महाराज, आपण नदीच्या किनारी उभं नाही म्हणलं. हां, आमच्या हां. जवळ नदी नाही. आम्ही बरं. औदुंबरालाच गाणगापूरची अमरजा भीमा मानले हं. आणि आम्ही पूजा करतो, हे असं आम्ही म्हटलं तिथे पूजा करताना. पण ओह! आता मी म्हणलं आपण नदीत उभा राहिलं असतं तर अपेक्षा केली असती की प्रवाहातून वाहत वाहत आपल्यासाठी फुल येईल, अगदी, असं अगदी. थोडंसं. पण हं. महाराजांनी त्या औदुंबराच्या फळामार्फत तो प्रसाद दिला. प्रसाद दिला. काय शॉकिंग! काय अद्भुत आहे हो ताई तुमचे हो, अहो ते अनुभव. औदुंबर जेव्हा सरळ रेषेत आलं होतं ना, हं. तर तेव्हा तर मी खूपच आश्चर्य, म्हणजे धक्काच बसला होता. हो. काय तुम्हाला काय धक्का बसायची गरज? तुम्हीच काहीतरी गेल्या नाही, जन्मीच्या हे शेवटी विभूती अहो आहात. आपण मानव आहेत. जेव्हा असं घडतं तेव्हा आश्चर्य वाटतं. मग असं वाटतं की ना खरंच महाराज आहेत. अजून दृढ विश्वास होतो. हां, दृढ विश्वास होतो. पण त्याच्यामध्ये वाढ ताई, होती. तुम्ही जे बोलतात ना, तुम्ही काय त्या 4 फुलांचं बोलता. तुम्ही जे बोलता ना ताई, आम्हाला असं प्रत्येक शब्द तुमचा फूल वाटतो.
नाही, काय जे खरं सांगू. असतं ते मी सांगतेच तर हो ना, मला हो पण ना. आश्चर्य वाटतं ना, की बरोबर. मी नुसतं म्हणलं होतं की आपण काही नदीच्या किनारी उभं नाहीये, नदी नाही. बरं. आम्ही बरं. औदुंबर वृक्षाखाली आहे. म्हणेपर्यंत तर ते औदुंबर वरून सरळ रेषेत खाली आलं. तो बाप. बसताना त्याचा आवाज झाला, म्हणजे फळ हो, पडतं ना असं, हो, हो. टपकन आवाज झाला, पण त्याला कुठं सुद्धा हे गेलं नव्हतं मार तडा. लागला नाही, काहीच नाही. नाही नाही. आणि बापरे! देठासकट आलं, अरे, देठासकट आलं होतं. नाही का असे देठासहित नाही आहेत ना ताई ते? नाही ते आमची बाजूला तुम्ही बघा की आता समजा कधी औदुंबराची फळं घेऊन बघायची हातात, बरोबर. सगळी त्याला आतमध्ये असा फुटलेले खोल असतात. फुटलेली असतात. हे बरोबर. फुटलं नाही. हो, ते मी परत घरात ठेवलं. म्हणलं आता काय करायचं, म्हणजे हो. मला ते आठवण होती. मग म्हणलं का आपण आयडिया करू, याला उन्हात वाळवू, म्हणजे किती त्याला छान. काय होणार नाही, ते टिकून राहील. हो. किती सुंदर ताई आयडिया पण तुम्ही छान केली आणि ते जपून राहीलच तुमच्याकडे प्रश्नच नाही. हो, आता तर ते देठासकट होतं ना, म्हणून तर त्यात मला जास्त. आणि मी ते असं वर बघत होती ना औदुंबराकडे अशी, आणि हां. आता ते माझ्या समोरच सरळ आलं ना खाली. आई गं! काय की कमाल हो ताई. 5 मिनिटात त्यांनी तो कौल दिला म्हणा किंवा काय आता बरोबर, तर बरोबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. अतिशय सुंदर हो ताई. औदुंबर काय तुमचे पंचमी अनुभव, अद्भुत अनुभव आहेत ताई. म्हणजे आहे. काय ऐकावे तेवढे असे असं आमचे कान तृप्त होत जातात, तृप्त होत जातात. खूप छान वाटलं ताई. मी हा हो. अनुभव शेअर करते आणि ताई पुढचा हा, बोला कॉल बोला. आपला पुढचा अनुभव आहे तो आपण व्हिडिओ कॉलद्वारेच घेऊया. घेऊया घेऊया एखादा आपण. मी तुम्हाला टायमिंग वगैरे सांगते. हां, तुम्ही सांगा हा हा. त्यानुसार मी तयार होईल. त्या पद्धतीने घेईल. अनुभव म्हणजे बोलता बोलता आपण बोलायला लागलं की आपलं हे थांबतच नाही. तुम्ही बोलता की माझ्याकडूनही स्टॉप घ्यायला जमत नाही. गिरनारचा पण अनुभव आहे, पिठापूरचा सुद्धा आहे. हो? हो, वाह! म्हणजे म्हणत नाही की ना पुढे मग काय अनुभव येईल ना, हे मला आधी काहीच समजत नाही. वाह! मी जेव्हा गिरनारला जात होती ना, म्हणजे आताच हो, हो. गेली, मला वाटलं नव्हतं की गिरनारला सुद्धा आपल्याला अनुभव येईल. माझं मत कसं असायचं, मला स्वामी महाराज अक्कलकोटमध्येच देतात, हां, हे हां. माझ्या डोक्यात असायचं. मी हां. बाकीच्या दत्तस्थानाकडे अपेक्षा पण करायची ते, म्हणजे केली पण नव्हती. केली पण नव्हती. गिरनारचं तर नव्हतीच केली, पण गिरनारमध्ये सुद्धा संकेत मिळाला आणि पिठापूरमध्ये सुद्धा मिळाला. छोटा पिठापूरला कधी गेलेलात तुम्ही? पिठापूरला आता आपण, हा कसा योग आला. हां, आम्ही कायम नारळी पौर्णिमेला अक्कलकोटला जात होतो बरेच बरोबर. वर्ष. हां, महाराजांना मी ती वटवृक्ष आहे ना, मी तुम्हाला मागच्या अनुभवात सांगितलं का नाही मला आठवत नाही. हां. तेव्हा ना त्याच्या पारंब्या नुकत्याच यायला सुरुवात झाली होती, अशा अच्छा. मोठ्या मोठ्या हं. 2001 पासून. हां. तर आम्ही ह्याला जायचोच ना राखी बंधनला, तेव्हा मी 3-4 राख्या घेऊन जायची. हां, हां, हां. हा, मग महाराजांना आतमध्ये व्हायची हां. आणि ते ओरडू नये म्हणून ना थोडस गपचूप हो. ते पारंब्या असायच्या ना, त्याला एक राखी बांधायची. आई आणि गं! दुसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो ना, तेव्हा त्याला 5 बोटं आलेली होती त्या पारंब्याला. अय्या! हो, जुनी लोक आहेत ना त्यांना विचारा. हं. जुन्या लोकांना सगळं माहितीये. अय्या! आणि जेव्हा मी पहिली राखी बांधली असेल ना, तर ती 3री किंवा 4थीच माझी राखी होती. नाहीतर त्या बापरे! झाडाला कुणाचीच राखी नसायची. म्हणजे आई गं! आम्हाला आठवतंय ना. मग मला ती सवयच लागली. मी दरवर्षी आम्ही जाताना आतमध्ये महाराजांना पण एक राखी बांधायची आणि त्या वडाच्या पारंब्याला पण अय्या! एक. हा, एक 2014 पासून हं. तिथे खूप हे व्हायला लागलं ना राख्या. मग ते हां. झाडाचं पण जतन केलं पाहिजे ना. पाहिजे. अगदी बरोबर. सर्वांनी जास्त त्या पारंब्या राहतील का वडाच्या, अगदी म्हणून बरोबर. त्यांनी ते बंद केलं. पण बंद मी केलं. बरेच वर्ष त्या ह्याला राखी बांधली बापरे! पारंब्याला. हो, बरेच. मला माहितीये ना, पण मी थोडी हे करायची, लोक म्हणजे ओरडतील असं काय करता. पण हां. त्याच्यातून पण गर्दी नसायची, मी बांधून घ्यायची. अरे आणि वाह! मग या वर्षी काय झालं, हं. राखी बंधनला आम्हाला पिठापूरचा योग आला. हां, हां, हां. ते एक आमचा ग्रुप होता, म्हणले नाही आपण श्रीपाद श्री वल्लभांना यंदा राखी बांधायला जायची. हां. आणि मग मी महाराजांना म्हणलं, महाराज आई बरेच वर्ष तुम्हाला अक्कलकोटला राखी बांधली, पण यंदा आता श्रीपाद श्री वल्लभांना चाललोय राखी हां. बांधायला. हां, हां, आता हां. कसं काय होणार ते तुम्ही ठरवा. हां. आणि मग मग तुम्हाला मी तो पिठापूरचा नंतर अनुभव सांगेल की कसं आलं तिथे म्हणून. चालेल, चालेल, चालेल. हा, आणि मग यंदा आम्ही श्रीपाद श्री वल्लभांना राखी बांधली. अरे वाह! आणि हो. गिरनारला कधी गेलेलात? गिरनारला आता मागच्या मे महिन्यात.
आता अच्छा. हा मे महिन्यात गिरनारला गेलो आणि ऑगस्ट महिन्यात पिठापूरला गेलो. मग तुम्ही गेलेला तर पाऊस वगैरे काही लागलेला तिथे? नाही मग आता बघा मी काय ठरवलं मी थोडे व्हिडिओ बघितले होते हं. आणि माझे थोडे पाय दुखत होते. हां, हां, हां. हा पाय दुखत होते. मी परत तो पण अनुभव सांगेल. हं. मग मी काय केलं आता तुम्हाला नंतर सांगते. मी केंद्रे दादांना फोन केला त्यावेळेस. अच्छा. हां, हां. हा मी केंद्रे दादांना सांगितलं की म्हणजे मला थोडी 10,000 पायऱ्यांची भीती वाटत होती ना. आता आपण हां, चढू हां. का नाही आणि जर चढलं नाही तर मग वाईट वाटेल ना आपलं बरं. दत्त महाराज. मग केंद्रे दादांना फोन केला म्हणलं आम्हाला ना असं असं ह्याला जायचंय गिरनारला. हां. आणि माझे तर पाय दुखतायत. तर मग गिरनार केंद्रे दादा हसले. म्हणजे आमचं त्यावेळेस ओळख नव्हती आमची. बरं, मी बरं, बरं. पहिलाच तो फोन. तो हं. सुद्धा मला गिरनारला जायचं होतं म्हणून. हां. केंद्रे दादा हसले आणि म्हणले काय गरज आहे का गिरनारला जायची मग पाय दुखतायत तर. म्हणजे त्यांची ती भाषा शैली आहे. हो, तर हो, मी हो. म्हणला अहो दादा असं नाही इतक्या वर्ष संसार होता म्हणजे बरोबर. मग हां. त्या संसारातून मला कसं जायला जमणार होतं. हो, हो. तर दादांना म्हणलं नाही आणि त्या वयात ओरडणारच की कुठे गिरनारला जाते एवढा मोठा संसार आणि आता मी म्हटलं स्थिर झाली थोडी आणि बरोबर. हां. मला आत्ताच गिरनारला जायचंय मी हां, म्हटलं. हां. ते म्हणले नंतर जा. मी म्हटलं नाही नाही मला आत्ताच जायचंय. हां, हां, तर हां. मग ते म्हणले ठीक आहे थोडीशी त्यांनी मला सेवा दिली. हां, मी हां, हां. म्हणलं नाही माझी ती सक्सेस झाली पाहिजे ना. हां, हां, हां. फक्त एवढंच करते मी म्हणलं मी रोपवेने जाणार. हां, हां. शक्यतो मी रोपवेने जाते नको 10,000 पायऱ्यांचं. हां. परत पुढे बघू. मग त्यांनी मला ती थोडी सेवा दिली मी ती केली. हं, हं. आणि रोपवे 8 दिवस बंद होता. अरे! हो हं. नाही नाही बघा ना 8 दिवस रोपवे बंद होता तोपर्यंत आम्ही खाली आमचं बुकिंग होतं सोरटी सोमनाथ वगैरे करून आलं आणि हं. आम्ही ज्या दिवशी रात्री आलो ना आणि सकाळी रोपवे सुरू झाला. ओह! बघा स्वामींना किती हो काळजी आहे तुमची. स्वामींची अहो हे परत आता ह्याच्यात तो खूप होईल मी परत तुम्हाला हां, नाही, नाही. गिरणारचा ते स्पेशल सांगाच तो स्पेशल स्पेशल. सांगेल गिरनारचा हो, सांगेल हो. पिठापूरचाही सांगेल स्पेशल हां. पिठापूरचा तर खूपच अद्भुत आहे श्रीपाद श्री वल्लभांचं फक्त मी हं. आधीच कबूल केलेलं श्रीपादांना मी फक्त एकच पारायण केलंय म्हणलं हां, 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 हां. की त्याच्यावरच येतोय मग आता तुम्ही ठरवायचं कसं काय ते हां, आणि ते सुद्धा आम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचं हं. ग्रंथ आहे ना तो आम्ही कुठे खरेदी केलेला माहितीये का कर्दळी हं. वनात अरे बापरे! व्यंकटेश किनाऱ्याला हो हं. जे व्यंकटेश किनाऱ्याला एक जोडपं वाह! होतं हा हां, हा त्यांनी काय ह्या किनाऱ्यावर होते आणि एक झोपडी केलेली होती अशी हां, आणि जे कर्दळी वनात जात होते ना हां. त्यांच्या जेवणाची आणि नाश्ता चहाची ती लोक व्यवस्था करत होती. अच्छा. हां, हां, हां. हा तर आमच्या ग्रुपांनी सामान घेतलेलं ना तर आता आम्ही एवढी 100 लोक मग बरं आम्ही आणि काय तुम्ही त्या म्हणलं गुहेमध्ये केलेलं ना ते जेवणाचं वगैरे सगळं? जेवण केलेलं पण आधी व्यंकटेश किनाऱ्याला उतरतो ना हां, आपण. बरोबर त्या ठिकाणी. हां, हा हां. मग त्यांनी सांगितलं की तुमची जेवणाची सोय का नाही तर आम्ही करतो म्हणजे हां, हां. आम्ही काहीतरी तर आम्ही म्हणलं नको आमच्याकडे सामान आहे आम्ही गुहेत करतो. हं. अजून 7-8 किलोमीटर होतं ना बरोबर. तर त्यांनी तरी म्हणले नाही चहा पाणी वगैरे घ्या मग थोडा चहा घेतला आम्ही हां. आणि आमचं सामान होतं त्यांनी आम्हाला उपमा करून दिला रवा वगैरे दिला. हां, हां, तर हां. आम्ही म्हणलं की म्हणजे तुम्हाला पैसे देतो ना सगळी लोक म्हणले आता तुम्ही हां. सेवा करता बरोबर. मग काहीतरी आर्थिक दिलं पाहिजे तरच ते बरोबर. कार्य पुढे चालेल ना. मग अगदी त्यांनी बरोबर. आम्हाला सल्ला दिला तुम्ही जा तिकडे हां. परत या मग आम्ही सांगतो. आम्ही हं. परत येऊपर्यंत आम्ही सामान दिलं होतं त्यांना ते हां, हां. नाश्त्याचं येताना सकाळच्या वेळेस मग त्यांनी आमच्यासाठी नाश्ता बनवला हं. आणि त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सेवा करायची असेल ना तर श्रीपाद श्री वल्लभाचा सर्वांनी एक एक ग्रंथ खरेदी करा. ओह! हा हा ते सांगितलं मग म्हणलं हरकत नाही घेतो आम्ही बरोबर. हं. आणि मग त्या कर्दळीवनात तो श्रीपाद श्री वल्लभाचा ग्रंथ आम्ही खरेदी केला. सर्वांनी ओह! केला बहुतेक जणांनी हां. सेवा म्हणून. ते हं. म्हणले नाही आम्हाला आर्थिक असं काय घ्यायचंच नाहीये. हं. मग त्याच्या बदली तुम्ही ग्रंथ खरेदी करा मग. वाह! काय ताई खरंच आम्ही भाग्यवान तुमचे असे हे सगळे बोल, अनुभव ऐकायला मिळतात सगळे. केला आणि मग ताई बोला बोला. तुमची मुली पण करतात का हे सगळं?
मुलींचं आता हे बघा सांगते मी हा का सांगते की ह्याच्यामध्ये खरं फॅक्ट आहे. हा आमची मोठी दोन्ही आपण कधी भेट पण घडवून आणू, हा 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 म्हणजे हा. असं असतं ना, भेट पण घडावी अगदी नाही, प्रत्येकाच्या. मला तर मी तुम्हाला सांगते ना, हा मी साताऱ्याला येणारच आहे हा तिकडे, हा आणि हा केंद्रे दादांना आणि त्या लताताईंना घेऊन येणार आहे मी. नाही त्यांचं नाही, ऐकून घ्या. आणि आपण एखादा मीटअप पण ठेवा हो, सर्वांना पण आपल्याला बोलायचं असतं हो ना. हो हो हो. असं एका आता आपण काय कसं येतं, पण काही जणांना असं म्हणजे हं. एक मुख्य ठाणं म्हणजे पुणे, बरं बरं असं बरं पडेल ना हं. आजूबाजूच्या लोकांना. म्हणजे मी आपला सल्ला देते की एक बरं 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 पूर्ण बरं मध्यवर्ती ठिकाण ठेवा, आणि मग हं. आपण ते काय मॅनेजमेंट करू की बरं. बाकीच्यांची पण भेट होईल. आपण तर भेटूयाच, नो नाही प्रॉब्लेम. नाही, मला ना म्हणजे हा हा. पुण्याला स्पेशल ठेवायचंय, एक आणि हा सातारा साईडला सेपरेट ठेवायचंय. हा ठेवा. हा 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 हा, हा. बरोबर आहे. असं कारण पण केलं. असे आपले भरपूर सेवेकरी आहेतच ना, मग निवांतपणे तिकडच्या सेवेकऱ्यांशी बोलता येईल, हा हा निवांतपणे हा, पुण्याच्या ओके ओके. सेवेकऱ्यांना बोलता येईल हा असं. हा हा. हम्म. आहे हा. तर आता हे हे पण फार महत्वाचं आहे. आपण आता काही गोष्टी कशा आता मी तर म्हणते, मग आपण जसं वागतो ना तसे आपली मुलं अनुकरण करत अगदी असतात. अगदी. हं. आणि तोंडाने सांगून नाही होत की तू कृतीने. असं वाग, हा तू बसं वाग. म्हणजे आता पहाटे उठण्याची वेगवेगळी हे प्रत्येक जणाचे जॉब आहे. हा. आपण जर 6 वाजता उठलो तरच मागचे 6ला उठणार. बरोबर बरोबर. पहाटे नकोच. आपण जर 9-8ला उठलो, म्हणजे एक हो उदाहरण बरोबर. म्हणून सांगते, मग बर. मागचे पण तसंच नकळत ते त्यांच्या ह्याच्यात मेंदूत जात असतं. जातं. अगदी अगदी. हं. मेंदूत असं तोंडाने आपण सांगायचंच नसतं मुलांना की बरोबर. तू असं बस, तू असंच वाग. हा. ते एखादं हे कसं असतं तसं ते लहानपणी मूल फॉलो करतं. मी अनुकरण त्या करत हा असतात ना. अनुकरण करत असतं. ते माझ्या फार लक्षात राहतं की हं. नाही, मुलांना मारू पण नका, जास्त अगदी धाकात पण ठेवू नका. बरोबर. डोळ्यांच्या ते समजून घेऊन वागत जा. म्हणजे बरोबर बरोबर. मुलं चांगली, त्यांच्या पण मनाचा विचार करायचा. अगदी बरोबर. सारखं आपण आपली स्वप्न किंवा आपल्या गोष्टी त्यांच्यावर लादायच्या कधीच लादायचं नाही. नाही. अगदी कधीच अगदी. नाही. कारण त्याची ताकद काय आहे ती आधी आपण ओळखून घ्यायची. बर. नसेल तर ती निर्माण करायची. अगदी. तर किती मी सुंदर हा सांगतात आहे तुम्ही. हा ते मी तुम्हाला एक कविता पाठवीन आता, माझ्याकडे असेल ना, तर आता हं. मला आठवली हं. की ती इंग्लिश कविता होतं, फक्त तिचं मराठी भाषांतर. हं. की मूल घडवायचं असतं ना, ते फुलपाखराचंच ते पण चित्र होतं हं. की त्याच्या पंखात बळ निर्माण करायचं असतं. अगदी बरोबर. त्याच्या असं बोट दाखवून असं डोळे मोठे करून त्याला हं. धाकात नाही ठेवायचं, की अगदी त्याच्या बरोबर. पंखात बळ निर्माण करायचं. बरोबर बरोबर. हा, ही कविता एक नंतर पाठवेन, ती हं. सुंदर, मला ती मला तेव्हाच पाठवा. खूप पाठवेल तेव्हा आवडेल. मग हं. तुम्ही काय प्रश्न विचारला मला, तुमच्या मुली करता का म्हणून हां, ना, हां, हां, हां. सांगू. आम्ही मुली थोडस त्यांना हौस होती ना म्हणून लातूरला शिकायला ठेवल्या होत्या एक हां, वर्षासाठी. हां, हां. थोडस ते तिथलं जे पंढरी आहे ती शिक्षणाची. हां, 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 हां. हा आहे ते असतं मग. आणि तिला पण आवड होती, म्हणजे एकीला ठेवली म्हणून दुसरीला पण मी ठेवली. हां, ती हां. नव्हती जात, पण मी थोडीशी तिला थोडस हे केलं, आणि म्हणलं थोडं वाईट वाटेल पण आपल्याला या. बरोबर आहे. ज्ञान हं. मिळेल. बरं. चांगली उत्तम सोय केली, आणि एकच सांगितलं होतं, मराठवाडा आहे ना, आता हं. आपल्याकडे ग्रीन आहे, हिरवं आहे, सगळं बरोबर आहे. टेम्परेचर आहे. आणि बरं. मराठवाडा आहे म्हणलं, खिडकीतून बाहेर बघायचं नाही म्हणलं. हां, हां. बाहेर सगळं ऊन आहे, म्हणजे एका बरोबर. तिला बघायचं नाही तिच्याकडे. नाही तर ओसाड. बघितलं तर त्या माणसांचा विचार करायचा की ते कसे जगतात. बरं. पाणी नव्हतं ना मराठवाड्यात बरोबर. बरेच दिवस. हो, हो. आणि मग आता मी जशी हे करत होती तसं त्यांनी ते स्वीकारलं. हं. आणि त्याचे क्लास आहे ना, सकाळी पहाटे 5ला सुरू होत होते. अरे बापरे! हां. हा, पहाटे 5ला पहिली बॅच, 1,000 विद्यार्थी असायचे त्या क्लासमध्ये. म्हणजे कसला क्लास होते ते? ते मेडिकलचे होते. अच्छा, अच्छा. हां, हां. नीटचं होतं. हा, हां, हां, हां. त्याचा क्लास होता. तर ते मोठे मोठे क्लास, सगळे सिक्युरिटी वगैरे होती. हं. आणि मग ते काय करायची माहितीये, हं. 3ला उठायची ती मोठी मुलगी पण आणि बारकी. अरे 3ला वाह! उठून 3:30ला आंघोळ करायची ना, आम्ही बैठकीला जायचो, म्हणजे ज्ञान घेण्यासाठी. हां, त्याचा हां. पण उपयोग, ज्ञान मिळतं आपल्याला बरोबर, खोल. बरं. गुरुचरित्राचा खोल अभ्यास त्याचा. बरोबर. आणि त्या पण तिथे जात होत्या, म्हणजे मीच त्यांना सांगितलं तुम्हाला मराठी शिकायला सोपं जाईल मग बरोबर. हं. त्यातलं. आणि मग त्या 3:30ला उठायच्या.
हं, ते आंघोळीचे नंबर लागत असतात मुलींचे. बरोबर. आंघोळ करून हं. 3:30ला ते उपासना करायची. आमच्या त्या उपासनेला बरोबर 45 मिनिटं लागतात. बापरे! हां, आपासवारींची आहे ना बरोबर. उपासना एक. मग हं. ती 3:30ला साडेतीनला उठून आंघोळ करून 4:30 4:45ला ती उपासना करून 5ला क्लासला जायच्या. बापरे! हो हो. चांगलं आहे मुलींचं पण कायम. तुमच्या. दुसरी तर मुलगी 2:30लाच उठत होती. बापरे! मीच तिला तेव्हा ओरडलं, म्हटलं नको एवढं काय गरज नाही. हं, नाही ती सवय लागलेली असते ना आपल्याला बरोबर. उपासनेची, त्याच्याशिवाय मग आपण राहू नाही शकत. करमत एक नाही असतं ते. आपल्याला. हा, बरोबर. सवय असते. मग ती तर 2:30 3लाच उठत होती आणि ती 3:30ला उपासना करत होती. बापरे! पहाटे 3:30ला ते बरोबर 4:15ला संपत होती. वर्षभर तिथे होती तर. बापरे! बापरे! हो हो. बापरे! तुमच्या पोटी आलेल्या त्या दैवी अवताराचा थोडा अंश थोडा का असेना पण अंश असणारच त्यांच्यात. हो, मग मी तर त्यांना म्हणलं नको म्हणजे एवढं तरी पण नाही, आता ते सवय लागली. मग हां. त्यांची उपासना 4लाच होत होती अरे पूर्ण. बापरे! हां. 4:30 4:45ला आणि परत त्या 5च्या क्लासला जात होत्या आणि 5 वरून आल्यावर मग ते परत त्यांचे दुसरे क्लास, नाश्ता, जेवण. आणि बरोबर. मग ती गुरुचरित्र वाचायचं त्यांना, ते पण आवड. अरे वाह! गुरुचरित्र, हो हो, गुरुचरित्र. मग आमच्या घरात प्रत्येकाचे 3 सेट आहेत. बापरे! रामदास स्वामींचा तिला वेगळा, मग त्यांना आवड होती तर मग मी म्हणलं नाही राहू दे, तुला आवड आहे तर आपण हां. परत. आम्ही आमच्या घरात प्रत्येक गुरुचरित्राचे 3 सेट आहेत. जसे 8 9 तर गुरुचरित्राचेच ग्रंथ आहेत. बापरे! तिला आवड होती ना, मग ती माझा मागायची की मला दे तुझा ग्रंथ, मला वाचायचंय. हां, मग म्हटलं ठीक आहे, नको अगं, माझा मला लागणार, मग आपण अजून एक सेट खरेदी करू. असे हां. करून त्यांनी मग तिला एकीला आता कॉलेज किंवा जॉब आहे, मग घरी सुट्टीला आलं की ते पारायण लावतात गुरुचरित्राचं वाह! किती 8 दिवस. छान. हो, बापरे! आणि ते पहाटे 4ला, ते सवय लागली आम्हाला ती पहाटेच करायचं म्हणून. अरे वाह! किती छान हो 5:30 ताई. 6. हो हो हो. किती छान घडवलं हो तुम्ही मुलींना. नाही, त्यांनी फक्त, मी तर आपल्याकडे काहीच घेत नाही, त्यांनी फक्त फॉलो केलं. अनुकरण केलं तुमचं हा पण. हा, असं की काय वाचते आणि त्यांच्यात पण ती आवड निर्माण झाली. बापरे! आवड ग्रेट, निर्माण झाली. ग्रेट आहात. आणि तुम्ही भावंड वगैरे किती हो ताई? आम्ही एक बहीण एक भाऊ, आई वडील, आता वडील वारले आता. अच्छा. आहे आम्ही, हो हो. पण सगळं धार्मिकच वातावरण आहे, प्रत्येक जण आपलं वेगवेगळं करतं. हां, पण पण हे करतात. आहे आहे हां. आहे. आम्ही पहिलं म्हणजे ज्ञान घ्यावं म्हणून बैठकीत पण सगळे जातो. अरे वाह! हा हा, तिथे ज्ञान मिळतं ना चांगलं बरोबर. असं. तिथे आपल्याला छान ते हे बोथ करत असतात ते. हा, बोध होतो ना. आता हां, हे बघा, ग्रंथाची पानं उलटून ते वाचण्यापेक्षा मग ते कानाने श्रवण केलेलं सोपं असतं. सोपं असतं. खरं, आणि खरं. आणि आमच्या आईच्या घरी तुम्ही म्हणतात ना गजानन महाराजांचं हां. करत होता, तर ते होतं आमच्या आईकडे. हो ना? आम्ही कायम गजानन महाराजांच्या मठात, मी आत्ता सुद्धा जाते. हो, मी पण. हो हो. माझ्या तर घराजवळच आहे स्वामी समर्थांचा पण आणि गजानन महाराजांचा पण. तो गजानन विजय ग्रंथ कायम वाचला जायचा आमच्या हो, घरात. माझ्या घरात पण. त्यांचा गुरुवारचा नैवेद्य. हो. पण हे कसे स्वामी महाराजांनी एंट्री केली ते आम्हाला पण नाही समजलं. पण ती ना, मी सांगितलंय तुम्हाला हां, की ते म्हणजे महाराज आले, ते मी सांगितलंय ना तुम्हाला की ते डोंबिवलीतले. हो. मला त्यांचं नावच नाही काय आठवत. हां. त्यांच्या पुस्तकातच ते आम्ही वाचलं होतं स्वामी महाराजांचं. अच्छा. तिथे नाही का, मी सांगितलंय मग बघा पहिल्या सुरुवातीला, ह्याच्यात. एकदम सुरुवातीला सांगितलं. बरं. सुरुवातीला, हा. मग बरं. ते खरे महाराज डोंबिवलीतूनच माझ्याकडे आले तुमच्यापर्यंत असं आले. मी म्हणते. अरे वाह! हा, किती छान. कारण आपलं बघा एखादं आयडॉल असतं म्हणजे हो, आपलं. हो, हो. हा, की आपण स्वामी महाराजांच्या सेवेत कुणामुळे आलो. हां, गजानन महाराजांच्या सेवेत आमच्या मावशीमुळे आलो, कारण आमची हां. मावशी होती ती. मग तिने अच्छा. आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही करा. तिने मग ते ग्रंथ पण घेऊन दिला, असं बरेच मार्गदर्शन केलं. किती छान. तसं स्वामी महाराज, मी म्हणते माझ्या मनाला म्हणत असते की मी स्वामींच्या सेवेत कशी आली. हां, तर ते डोंबिवलीतले एक होते, ते महाराज होते, त्यांचं ते मी पुस्तक वाचलं. हां. आणि 4 काय ओळीत पुस्तकाचं नाव? अ, आठवतं?
तुम्ही ना थांबा, मी ते आता कसं ते आपण हे होतो ना, बरोबर. दुर्मिळ होत जातं, त्यामुळे आठवत नाही. काही वेळेस ते शोधावं लागतं, काही मिळेल पण. हरकत नाही. हा, काही हरकत नाही. फक्त डोंबिवलीतले होते, वेस्टला काय विष्णूनगर मध्ये राहायला होते ते. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, विष्णू बर. कसा ते सामान्य व्यक्ती नव्हती, त्यांचं तरुणपण सगळं हिमालयात गेलं होतं. हो. सगळं त्यांनी त्यांची हिस्ट्री पण सांगितली होती. आणि वयाच्या 50व्या वर्षी ते संसारात आले. म्हणजे आधी ते बापरे. हिमालय फिरले, हा. सगळं त्यांनी ज्ञान घेतलं, म्हणजे त्यांनी सांगितलं. आणि वयाच्या 50व्या वर्षी हे आपल्या संसारात आले, मग त्यांनी लग्न केलं होतं. हो. मग ताई, हे दादाश्री पण आहेत ना ताई, हा हे हा. सर्जन डॉक्टर आहेत मुळातले. पण ते कुठे असतात? कर्जतला, इथे मुंबईतलं, पुणा आणि अच्छा अच्छा नेरळ अच्छा. मध्ये हा कर्जत आहे ना, हा हा हा, तिथेच तिथेच आहे. ना. पण त्यांनी असंच तपश्चर्या केली हिमालयात, आणि हा. त्या सत्याच्या शोधात शोधात मग त्यांना खरं सत्य जेव्हा सापडलं, तरी पण 4-5 वर्ष ते कोणालाच काही माहित नव्हतं. थोडेफार त्यांचे जे गुरु हा आणि हा काही हा थोडेसे शिष्य, हा. तेवढ्यांमध्येच ते सीमित होतं. आणि नंतर मग हा शिष्यांनी त्यांचा प्रचार प्रसार केला. ते स्वतःचं काहीच करत नाही ताई. ते स्वतः तसंच असतं ना, त्यांना ती काय म्हणतात ना, अशी सिद्धी प्राप्त होते ना. नाही, पण नाही, स्वतःची सिद्धी. सिद्धी वेगळी. हा, ती त्याच्यात पण सिद्धी वेगळी असते. अगदी सिद्धी बरोबर. वेगळी असते, ती सिद्धी वेगळी. हं, आणि आत्मज्ञान वेगळं असतं. अगदी बरोबर आहे. हा, सिद्धी हं, वेगळी असते आणि आत्मज्ञान वेगळं. हं, मग ते आधी, म्हणजे ह्या महाराजांचं पण तसंच होतं, ते आधी हिमालयात फिरले सगळे. हं, सगळं ते बद्रिकावन, अजून बरंच हं, काय काय आहे. आणि बरं. तिथे त्यांना ते मेडिटेशन करतात बघा, ध्यान. आणि हो, तिथे मग त्यांना ते साक्षात काय ज्ञान होतं. आणि ज्ञानप्राप्ती होते. परत बरोबर. त्यांना ते भगवंत कार्य करायला पाठवतो, अगदी, म्हणजे अगदी. आपल्या लोकांमध्ये, की लोकांना मार्गदर्शन करायला. मार्गदर्शन कर, म्हणजे त्यांचे काय असतील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह कर. आता हा. तुम्हाला सांगते, ज्ञानेश्वरांचं वय किती कमी होतं ताई, फक्त हो. 15 वर्ष. तेव्हा त्यांनी समाधी हे केली. पण 31. केवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे ते तेवढं ज्ञान त्यांच्याकडे कसं प्राप्त झालं? ही सगळी तीच त्यांची, हे स्वतःचीच त्यांची ती तपश्चर्या ना ताई. अहो, 21व्या वर्षी त्यांनी हे पण घेतली समाधी. हो. ज्या वयात अजून आपल्याला ज्ञान पण नसतं. काहीच नसतं. ते ते 21व्या वर्षी घेतली. हम्म. तेच म्हणून मी त्या विभूती विजिट म्हणजे काय केली असायला. म्हणतात ना, तेवढ्या पुरत्या जन्माला येतात, हा. की कलियुगातला मार्गदर्शन, असं तर ते अगदी, अगदी. असंच असणार ना. आता पण त्याच्यात अध्यात्म म्हणलं तर मग ते खूपच खोल जात असतं, लांब लांब ताई, लांब लांब. आता ना, म्हणजे दादाश्री पण तेच बोलले, की आता जे अध्यात्मात आहेत, हा सत्कर्म करणार आहेत, म्हणजे त्यांचं ना एकदम सॉफ्ट असेल लाईफ. हा. आणि म्हणजे ते त्यांना असं विचारलं ना एका ताईंनी, हा की तुम्ही कसे आहात? म्हणजे ते हा. आम्हाला विचारतात, तुम्ही कसे आहात? हो आम्ही हो सगळे हो हो मस्त, खुश हो असं. हो हो. त्यांना विचारलं, ते काय म्हणाले, 2032 आधी जाऊ देत, मग सांगतो कसं आहे. म्हणजे म्हणजे काय अर्थ लागतो? ताई, कोविडच्या वेळेला पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की हे जागतिक संकट येणार आहे एवढ्या एवढ्या काळामध्ये. आणि आता पण इथून पुढे त्यांनी सांगितलं 2 वर्षात कसं संकट येणार, ते सगळं डिटेल त्यांनी हे केलंय. मग हा त्यानंतर मी सांगतो, की 2032 होऊ देत, मग मी सांगतो हा. मी कसं आहे ते. आलं लक्षात? हा, 2032 म्हणजे 2032 नंतर तरी चांगला काळ आहे का? काय आहे? हो, प्रकार खूप काय असतो? चांगला काळ आहे त्यानंतर. अच्छा अच्छा. एवढ्या आम्ही काळापर्यंत हा मग हा हे आहे. आणि मग त्यांनी ते सगळे कोणकोणते काळ आहेत, काय ते सगळं सांगितलं आम्हाला. हा, म्हणजे भवितव्य समजतंय ना, भविष्य. हां. त्यांना सगळं क्लिअर दिसतंय ताई हा पुढचं. हा हा हा. क्लिअर दिसतंय. आणि मग तिथे त्या स्मिता जयकर, हा त्यांची हा हा सून, हा. सगळे तिथे. त्यांचेच मी व्हिडिओ बघितलेले होते, मग हे निघाले, मग मी बघितलं. मी हां. त्यांचा एक टीव्हीवर कार्यक्रम झाला होता, स्मिता जयकरला. हां, हां. झालेला खूप वर्ष झाले, 20-25 वर्षापूर्वी. हां, हां, हां. पण त्यांचे गुरु हे असतील हे नव्हतं माहिती. हां. आणि काय त्यांची सून होती तिथे, सौंदर्या नाव आहे. ताई, म्हणजे ते ना, ह्या प्रवास जे आहेत ते अगदी तेजस्वीच आहेत सगळे तिथे. काय म्हणजे शब्द कमी पडतात माझे. असे तुमच्यासारखेच आहेत तिथे भरपूर, म्हणजे असे, की जे इतकं स्वतःला, त्यांना असं ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जे काही संकेत मिळतात ना, तसं. हॅलो?
हॅलो. हॅलो, हा बोला. हा, आवाज हा येत नव्हता ना. हा हा जरा हे झालं, मी पण म्हटलं कट बघितलं. झाले का. हा हा. नाही कट नाही होत. हा हा. म्हणजे आता हे तुम्हाला कसे ताई असं स्वामींची एवढी कृपा आहे तुमच्यावर, नक्की तुम्ही गेल्या जन्मीतल्या कोणीतरी विभूती आहात. तसेच ताई तिथे आहेत बरेच लोक, म्हणजे त्यांच्या जवळ असं बसल्यावरच आपल्याला तो व्हायब्रेशन म्हणतो जाणवतं. व्हायब्रेशन्स येतात. हं. अतिशय सुंदर. तुम्हाला बरं चांगलं सानिध्य लाभतंय मग, है ना? हो. काय अहो ते याचे स्वामींची योग कृपा. येणं पण तेच कृपाच ना. चांगलं आहे ना, बरोबर. म्हणजे त्याने अजून ज्ञानात भर पडते ना. हो, म्हणजे ताई त्यांनी तर तिथे सांगितलं ना, माझे वडील तर अशा कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणारे नाहीयेत ताई. हां, हां, आणि हां. ते कुठल्या बुवा बाबाकडे जाऊ देणार नाही, नाही नाही. कुठल्या मठात. हं. असं कुठे गेलं तरी मग अशा आता गेली बस झालं, आता परत गेली तर खबरदार. हा, असा कडक त्यांची वॉर्निंग असते आम्हाला. हो, काही लोकांना आवडत नाही. बरोबर. नाही. आता इथे पण गेली मी, आपण आता काय तुम्ही आता आपण कुठे हो याला हो ताई आता. तुम्ही तर याला गेलेलात त्या तुम्ही आता अ, कुठे बोललात, गिरणार गिरणार. गिरनारला. हा. हां. मग अगदी प्रेमात त्यांचा दरारा कसा असतो. हो, बरोबर हा, आहे. कसे बोलले, आता ह्या वयात पण ताई मी 60 आहे हां. तरी. तरी आता जाऊन आली गिरनारला, मी 5-6 परत वर्ष झाले जायचं. असतील. पण हां. बेटा आता गेली, पण याच्या पुढे पुन्हा तिथे जायचं नाही. जायचं नाही. हा. परत परत जाऊन काय मिळणार आहे, तू बघितलं ना तिथलं. आणि इथे पण तोच राम आहे आणि तिथे तोच राम आहे. हां. असं त्यांचं. मग अक्कलकोटला गेली, हां. नंतर मग आता वेगवेगळ्या ठिकाणी, नवीन ठिकाणी जा तू. काही हां. म्हणणं नाही, की तिथला हं. तुला एक वेगळा अनुभव मिळेल, तिथे तुला मिळेल. त्यांच्या हं. भक्तीवर विश्वास आहे, हं. ह्या शक्तीवर विश्वास आहे. हं. पण तू आहारी जाऊ नको कुठे. एखाद्या ठिकाणावर सारखं सारखं आहारी जायचं नाही. म्हणजे एवढी त्यांची आम्हाला सगळ्याच भावनांना. आणि मग इथे ते दादाश्री बोलले ना, हां, हां. की यांच्या पोटी 4 हिरेच जन्माला आलेले आहेत. अशाच ह्याच्यात बोलले ते, की तुम्ही म्हणजे त्या मुलांना असं घडवलंय बुवा असं. हिरे म्हणजे काय आपण तेवढे नाही आहोत, हो, पण तसं की नाहीये, पण आहे आपण सन्मार्गावर कुठेतरी. आणतात तुम्ही. हां. काहीतरी सामाजिक काम करता. हो, मग हे तुमचे 4ही मुलं सामाजिकच तेच काम आलं करतील. ना. हां, म्हणजे तुमचे हां, मुलं मग असे समाजाचं भलंच करतील असं. चांगलं आहे ना, खूप मग तुम्हाला चांगला संघ घडतोय ना. घडतो. आणि हे आमचं मुख्य म्हणजे भाऊ ताई. आता एवढं आमच्या, मी तर मग आता हे 57,000 रुपये तिथे फी भरायची, तर हो, मी काय हो. विचार केला की असता, हां. एखाद्या अनाथ आश्रमाला मी तेवढं हो, करेल. हो, हो. माझ्या अन्नदान करू बर्थडेला मी आपण. एखाद्या वृद्धाश्रमाला हां, काहीतरी मदत करेल. हां. हे काय, हो, मग मी असा विचार केला हो, असता. माझी हो, बहीण हो. पण त्यातलीच आहे. हो. पण मग तो भावाला माहिती आहे आम्ही दोघी कशा आहोत ते. मग हां, तो बोलला, तुम्ही काय पैशांचा विचार करू नका. तुम्ही हां, फक्त तयारी आहे का तुमची तितके दिवस हं, राहायची? हं, तर म्हटलं हो, काही हरकत नाही. हं. पण मग ते दिवस रात्र तिथे आम्ही होतो ना ताई, हां. अतिशय आम्हाला असं पवित्र वाटत होतं. काय सांगू तुम्हाला. हो, ते आता वर्णन हो एवढं करता येतं. आपण तर आपल्या हं, आतमध्ये ते हे होतं, विकास बरोबर. होतो हो, आतला. हो. आत्मज्ञान होतं ते. आत्मज्ञान होतं. आणि मग तेच आता त्यांनी आमची ते चित्तजागृती तर केली आहे. हां, हां, पण अजून आता ते पुढचं आम्हाला ते सेशन घेणार आहेत ट्रेनिंग. मग हां. तशा ह्याच्यात ते प्रॉपरली आम्हाला खूप गाईडन्स देणार. तोपर्यंत म्हणजे मी अजून थोडंसं मौन धारण करणार आहे. फक्त आता त्यांचं थोडं थोडं सांगते, जेवढं मला हो, बरोबर आहे. सांगण्याची परमिशन जेवढं आहे. हां, आणि जेवढं समजलंय तेवढं आपण हां, सांगतो. समजलंय आणि जेवढी परवानगी आहे परवानगी हो, तेवढे. ते हां. पण असतं. हं. परवानगीशिवाय काही होऊ शकत नाही कोणाच्या. हं. नाही मग मला ह्याच्यातच जास्त आवड असते ना, मग ते नाही आपोआप ताई, मला तुम्ही तर मिळतं पण. ग्रेट आहात. तुम्ही म्हणजे मानव जन्म, तुम्हाला काहीतरी थोडंफार तुम्हाला राहिलं असेल इथलं कर्म, त्याच्यासाठी हो. तुम्हाला इथे पाठवलंय आणि ते कर्म तुम्ही इतकं छान करताय ताई. त्याला नाही शब्द असं अपुरे आहेत. तुम्हाला काय, केंद्रे दादांना काय. हो, हे ते तर तुम्ही खूपच छान उत्तम आहे. उत्तम आणि कर्म. अशा लोकांचा संघ घडणं हे फार गरज आहे. खरंय, खरंय, खरंय. हां, म्हणजे तसं नाही, शेवटी चांगलंच आवडतं ना. बाकीचं बरोबर. कुणाला त्याच्यात वेळ पण वाया जातो आपला. हां, खरंय. हां, वेळ जातो ना. वेळ अगदी सत्कारणी बरोबर. लागणं खूप गरजेचं आहे त्या वेळात. मग आता हे आमचे शेजारी पाजारी पण येतात ना कधीतरी, की हां, त्यांना हां. असं वाटतं की थोडंसं या आंटीशी बोलू. हां. मग तेव्हा पण माझं काहीतरी चालू असतं, म्हणतात हो. आंटी आप ड्युटी पे थे
अभी भी बिझी, अ, अभी अ. भी बिझी, क्या है आंटी आपका? कभी आते ही नहीं हो. म्हटलं अरे कमिटीच्या याच्यात कधी मीटिंग असेल तर येतेच ना मी, त्या बोलते. हा. हा. आणि असं. तुम्ही ह्याचे त्या गिरनारचे केने काका म्हणून आहे, त्यांचे अनुभव ऐकता का हो? मी ना एक दोन ऐकले ताई, खूप काय ऐकलेले नाहीयेत. नाही नाही, मी ते जेव्हा मी गिरनारला गेली ना, हा हा तेव्हा माझ्या समोर तो व्हिडिओ पडला. म्हणजे मी तुम्हाला, म्हणजे हा तुमच्याकडे एवढा वेळ नसणार नाही. त्या हा. केने काकांचे खूप सुंदर अनुभव आहेत ते गिरनारचे. मग ते आणि मला एखादा पाठवाल का? कुठल्या हा, मी चॅनलला आहे तो? केने, प्रमोद केने म्हणून. अच्छा. हा हा, हा आणि खूप छान आहे. त्यांनी काय असं स्वतःचं चॅनेल वगैरे काढले नाही. फक्त त्यांनी कसा योग आला असेल ना, हा. आणि ते त्यांचे खरंच अनुभव बोलके आहेत. त्यांनी काय 350 गिरनारच्या वाऱ्या केल्या आहेत. बापरे. 350 म्हणजे सायन्स स्टुडंट आहेत ते, केमिकल बघा इंजिनियर. ताई, हे सायन्स स्टुडंट बघा ना, आता ते अनिरुद्ध बापू केवढे हो हो, क्वालिफाईड आहेत. क्वालिफाईड. हा. आता हे दादाश्री पण सर्जन डॉक्टर आहेत हा ताई. हा हा, मग तेच ना, ते त्यांचे मी अनुभव ऐकले. मग त्यांना जसे गिरनारला दत्त महाराज दर्शन देतात ना, हा तर खूप छान आहे. मग ते मी लावते ना, असं हा आपल्याला हा. काय दिसतं त्यांना. ताई, मग तुम्हाला ती धुनी मिळाली होती तिथली? नाही, त्याला सोमवारी जावं लागतं हा, आम्ही तर धुनीच्याच धुनीसाठी. याच्याने गेलो होतो. आणि काय दत्तांचा अवतार दिसतो ताई त्याच्यात. दिसतो ना दत्तांचा, तर ताई, नाही. आणि त्या मी ध्वनीने अजून, हा तिथे हा, कुठलीही काडी लावली जात नाही हो ताई. हो 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 फक्त हो, तो मंत्रांचा जो जप ध्वनी जो असतो ना, त्या ध्वनीने ते ज्वलन हा, होतं सगळं. अच्छा. म्हणजे अशी ती धुनी आहे. आणि त्या धुनीसाठी खूप परीक्षा घेतली माझी स्वामींनी, दत्त हो महाराजांनी. ना. पण मला मिळाली धुनी. जुनी मिळाली तुम्हाला. हो. मी तुम्हाला फक्त प्रमोद केनेंचा तो एक अनुभव सांगते. त्यांनी बरेच गिरणारचे हा, ते रात्री, म्हणजे ते असतंच ना, ते हेच असतं ते धुंदी हा. किंवा काय असेल, तर ते रात्रीचे एक एक दीड दीड वाजता त्या गिरणारवर हे करतात. आता काय? नाही करत, तपस्या काय, अरे नामस्मरण. बापरे. हा आणि हा त्यांना भीती वाटत नाही. मग त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. तर त्याच्यात त्यांना सुद्धा तो अनुभव आला होता. एक दिवशी त्यांना हा परवानगी नव्हती गिरनारवर, तरी ते रात्री 12 हा 12:30 ते 1:30च्या दरम्यानच हा. ते दत्त महाराज बाहेर पडतात. अच्छा. एका हा. आहे दत्तांचा जो साक्षात्कार आहे, फक्त त्याला तुमची पण तेवढी हे पाहिजे ना, आध्यात्मिक बरोबर. पॉवर, तेव्हा ते बरोबर. तुमचं ते जुळून येणार. बरोबर, ते मला हे पचायला पण तेवढी ताकद पचायला पाहिजे. पाहिजे ना ते. अगदी आता अगदी. तुम्ही एखाद्या दत्त संप्रदायाचे ठरवलं, आता मी नाही का सांगितलं, हं. गुरुप्रतिपदेला मठात जायचं, पण ती हा माझी पण नाही 12च्या पुढे थांबायची. हा जुळून आलं नाही, तर त्यांची ती आली होती. हा. तर ते जेव्हा जप हे करत होते, हं, काहीतरी ज्ञान, हं, तर पौर्णिमाच असायची. हं, 1:30च्या सुमारास हं. एकाच वेशात असलेल्या आणि एकाच हे असते की नाही आपलं बॉडी, एकाच हो. काय म्हणतात आता मराठीत, बांधा. हा. तब्या, बांधा बांधा. बांधा, हा. हा. त्या अशा जवळजवळ 50-60 महिला आल्या होत्या अगो रात्री बाई. 1:30 वाजता. अरे बापरे. आणि ते तिथे वाचत बसले होते. तर त्यांनी वेश पण एकच प्रकार रंगाचा, काहीतरी लाल कलरचा ड्रेस कपडे घातला, परिधान ड्रेस केलेले. कोड होता त्यांचा. हा. त्या लाईनीने, आणि त्यांच्या पायात पैंजण होती. अगो बाई. हा. त्यांच्या पायात पैंजण होतं. त्यांनी लाईनीने त्या गिरनारच्या दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलंय की, आणि ते बोलले मी बघतोय ते, पण हं. माझ्या लक्षात नाही आलं. मला काय वाटलं की गिरनारला रात्रभर पब्लिक असतं, म्हणजे बरोबर. भक्त असतं. बरोबर. कोण पण त्यावेळेस कोण नव्हतं, पाऊस होता, पावसाळा होता. हा हा आणि सगळे रस्ते हे झाले होते, वर जायची परवानगी पण नव्हती. हा. पण त्यांना कोणतरी एक साधू भेटला आणि त्यांनी सांगितलं, तुला मी रस्ता दाखवतो. मग त्यांनी दरीतून वर ते गिरनारला गेले होते रात्री 1-1:30ला. बाप रे. आणि आणि तेव्हा अशा पायऱ्या नव्हत्याच पूर्वी. पायऱ्या नाही, पायऱ्या होत्या. अच्छा. ती किती आहेत पायऱ्या, 1600 किती, हा. 18 ब्रिटिशांच्या काळात त्या पायऱ्या बांधल्यात. म्हणजे मी त्याचा इतिहास शोधून काढला की ह्या नाही मग, पायऱ्या नाही बांधल्या तरी कधी. पण ना ताई, त्यावेळेला डोंगरातनच भरपूर जण चढायचे म्हणा. हो ना. कारण मी ऐकलंय, मी तर पायऱ्याच चढून गेली, पूर्ण पायऱ्या नाही चढली. नाही, मी अर्धे रोपवेनेच गेली. अच्छा. तर त्यांचे ते मला खूपच आवडले. आणि मग त्यांनी काय सांगितलं की ते बसले होते तिथं, आणि बर. त्यांना काय वाटलं, जे भक्त येत असतात ना,
हा. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला. मग त्या बरोबर 1:30च्या सुमारास त्या जवळजवळ 50 ते काय त्या महिला आल्या आणि बापरे. लाईनीने त्यांनी एका मागून एक सगळ्यांचा तो पैंजणाचा आवाज आला. कोणीच नाही आलं. अय्या. बाकी दुसरा कुठच्याच भक्त आला नाही. त्यांनी ते दर्शन घेतले आणि एक एक पायरी करून त्या उतरून गेल्या. हा. सगळ्या उतरून गेल्या, पैंजण सेम आणि सुंदर होत्या सगळ्या. त्यांनी ते वर्णन बापरे. केल्या, त्या खूप सुंदर होत्या. अय्या. आणि ज्या वेळेस त्या पायऱ्या उतरून गेल्या तेव्हा बोलले ते माझ्या लक्षात आलं की त्या योगिनी होत्या. अय्या. बा- प्रत्यक्ष योगिनीचं त्यांना त्या गिरनारवर दर्शन झालं. बापरे, तुमच्यासारखंच हो ताई. हो, त्यांनी त्या मोजल्या. त्यांचं बापरे. कसं असतं, ते अभ्यास असतो ना, तर त्या बर. 64 होत्या जणे. बापरे बापरे. पहिल्या बा- त्यांनी मोजल्या, त्यांच्या लक्षात नाही आलं. हा. त्यांनी कसं म्हणलं की हा महिलांचा ग्रुप किती म्हणजे छान आहे, म्हणजे आपण कसं हो म्हणतो हो एखादा ग्रुप किती सुंदर आहे, असं हो आहे हो. नाही. तुम्ही ऐका, त्यांच्या मुखातनं वर्णन खूप छान असतं. आता आपण ऐकेल आपल्या ऐकेल. शब्दात सांगतो. तर त्या 64 होत्या आणि बापरे. मग त्यांना त्या योगिनीचं पण दर्शन झालं. म्हणजे दत्त बापरे. महाराज तर हा, आणि त्यांचा एक तो खूपच अनुभव आहे सुंदर. ते वर जाताना आता खूप हे असतं ना, हो हो. जड वस्तू काय न्यायचा म्हणून ते महाराजांना अभिषेक अत्तर घेऊन जायचे, हा गुलाबजल आणि काहीतरी नैवेद्याला पुरणपोळी घेऊन जायचे वाटतं घरून. हा आणि ते ह्यालाच राहत होते, विरारलाच. हा त्या हा. विरार मार्गे ते विरारला राहत होते. आणि त्यामुळे ते हा तिकडनं गेले असते. आणि कोणच नसायचं पौर्णिमेला पावसाळ्यात. बरोबर आणि बरोबर. ते एका पायरीवर बसले होते आणि लयच पाऊस पडत होता. वर जायला ते हा. महंत असतात ना, ते परवानगी पण देत नाहीत ना वर बरोबर. रात्री 1:30 वाजता. तर त्यांना ती परवानगी नव्हती. ते बसले होते हम्म. आणि त्याच्यातनं एक वेडा आला. हा असा खूप हे होता, घाणेरडा, खूप घाणेरडा होता. हा. कपडे फाटलेले, केस विस्कटले हा. आणि बोलले त्यांनी रात्री 12-1 वाजता ती माझ्या हातातली बाटली विसकून घेतली, अगदी. हातातली. आणि सगळं अत्तर आणि ते सगळं बाटली खोलली आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतली सगळी. कमाल कमाल बघा. ती बाटली आणि ते पण. ते बोलले मला काहीच समजलं नाही. त्यांचे अनुभव आहेत ना, ते बघा असे काही आहेत ना, त्यांना महाराज आलेले समोर समजत नाही. बाप रे. आधी समजत नाही. हे एक अच्छा. ते म्हणायचे ना, एकदा ते रडले की दत्त महाराज माझ्या समोर आले होते पण मला ते कळले नाहीत. आई ग. गिरनारला जाऊन सुद्धा. हा, बघा. मग तर ना ते त्यांना कळलं नाही. त्यांनी त्याला शिव्या दिल्या खूप, हा, की हा, तू माझी एवढी मी गिरनारला पादुकांवर हा, अत्तराची आणि ह्याची बाटली नेली होती आणि आता हा, मी यांना महाराजांना काय दाखवू. हा, आणि ना वर गेले. हा. त्याला शिव्या दिल्या खूप. त्याला खूप बोलले, मला ओरडले खूप असेल. हा. शिव्या दिल्या, ओरडलं पण नाही बोलले. अगो आणि बाई, वर हो गेले. का. हा. हा, आणि वर गेले पायऱ्यांवर वरती. हा. आणि दत्त महाराजांना माफी मागितली, थोडासा काहीतरी जप वगैरे केला आणि मग तिथे दत्त महाराज त्यांना म्हणले, झाला माझ्यावर अभिषेक तुझा. आई ग. मग त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली की तो वेडा म्हणजे ते दत्त महाराजच दत्त होते खाली महाराजच भेटले. होते. आणि त्यांनी ती बाटली त्यांनी डोक्यावर वतून घेतली होती, अत्तराची पण आणि गुलाबजलची पण. बाप रे. बघा. हा, त्यांचे ते भक्त. काय कुठल्या रूपात येतील तर त्यांची महाराज. ते म्हणायची, माझी ती एक चूक, 1-2 ठिकाणी ती चूक झाली होती की मी त्यांना जवळ जाऊन सुद्धा ओळखू शकलो नव्हतो. आई ग. हा, मग मी खूपच हे केलं, डोकं आपटून घेतलं होतं त्या महाराजांच्या पादुकांवर, की बापरे. माझ्या हातून तुम्हाला शिव्या गेल्या ना, आई शिव्या दिल्या होत्या. ग. तर तेवढं मला माफ करा. म्हणून मला काहीच मग कळलं नाही ना, काय माहिती ना. बरोबर बरोबर. आता एवढ्या मोठ्या अभिषेकसाठी गुलाबजल आणलं होतं, हम्म. महाराजांना लागतं ते अत्तर आणलं होतं. बापरे. हा हा हा. आणि अजून बरेच आहेत त्याचे. तुम्ही कधी थोडे 5-6च आहेत त्यातील, लय ना जास्त सांगितलं ना, थोडेफारच आहेत. हा हा पण ते, आणि कशी तिथे नॉनव्हेजचा जेवण त्यांना ऑफर केली होती हा. नवनाथांच्या तिथे. हा, आई. आणि त्यांना खायला खा म्हणले होते. हा आणि थोडक्यातच ते सांगते, पण जेव्हा त्यांच्या हातात तो नैवेद्य आला, हा हा हा. ते वाटी, तर त्याच्यातून सुवास आला. हो. हा, म्हणजे त्यांचे ते अनुभव आहे ना, ते खूप सुंदर आहेत. मी गिरनारचे नक्की ते केने गिरनारचे केने काका, केले प्रमोद का. केने. हा, मी केने नक्की ते काका. सर्च करते हा. आणि ते बघते. हो जर हो. तुमच्याकडे सहज असेल तर मला पाठवा, नाही तर मी हा, करून एखादा बघते. पाठवीन मी पण. हम्म. त्यांचे
म्हणजे ना असे ठराविक आता चॅनेल काय ह्याच्यावर भरपूर आहेत. दत्त बरोबर. महाराज, पण त्याच्यात काय राम नाहीये. हा, ते हा, नुसतं बिझनेस म्हणून ओपन केले तो ताई यांनी ते. ते काय होते म्हणजे खेळ मांडला तो काय स्वामी म्हणला महाराजांचा. स्वामींचा आता खरं. म्हणजे तसं नाही म्हणत, अगदी 20-25 वर्षाची मुलगी आहे हा. आणि ती अनुभव घेते, तर माझं मत नाही तसं की बर. तुझ्याकडे खरंच काय एवढा मोठा साक्षात्कार आहे की हा. तुला समजला पाहिजे ना आधी भगवंत, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला खरं, प्रश्न. कसं बोललात, कसं बोललात. हा, हे नाही, म्हणजे मी यांचा ना माझं ते मत. बिझनेस केला त्यांनी स्वामींचा. कितीतरी ते कोण पण येते आणि सांगते की मला महाराजांचा असा अनुभव आला. बरोबर. ती तुला खूप खूप पुरावे द्यावे लागतील. येतो हा. येतो मी म्हणत नाही असं. बरोबर. महाराजांची हे बघा, जे सेवा करतायत त्यांना फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. राहत नाही, अगदी हा, हे बरोबर आहे. पण खरंय. पण ते असं नाही होत. त्याला हम्म. खूप म्हणजे त्याचं सोपं नाहीये ते. सोपं नाहीये त्याचं. हा. आणि मग ती अशी किती काय चॅनेल आहेत. मी नाही ते जास्त चॅनेल बघणार, मग वेळ जातो माझा. नाही, मग तुम्हाला सांगते, दादाश्री तेच बोलतात, हम्म. तुम्ही जास्त ज्ञान प्राप्त करण्याच्या भानगडीत पडू नका. भानगडीत पडायचंच नसतं. मग तुम्ही जे स्वतःच आहे ते पण गमावून बसाल. ते आता फसणार ना काही जण. हा. फसतं ना माणूस. आता जे स्वामी भक्त असतं, मग बर. एखाद्याचं काय आता समोर जर व्हिडिओ पडला, हा. तर मग त्यांना वाटतं पण ते खरं नाही, असं पण बरोबर, नाही. पण बरोबर. आता आपण काय म्हणणार की आता काय आता. मी म्हणून असे काही उगाच बघण्याच्या भानगडीतच पडत नाही. आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी करायची, आणि ज्ञान प्राप्त करण्याला भरपूर पुस्तकं आहेत, त्या युट्यूबच्या अफवांवर जायचं नाही. नाही नाही. आणि ते सेवा मागतात म्हणजे आता ते हम्म. नंतर आता तुम्हाला सांगेल तर त्या विषयावर. ते हो. असं सेवा केली समजा 108 पारायण, आणि असं बॉन्ड नाही करायचा कधी कसं भगवंताबरोबर. बोललात, कसं. माझं आता तेच आम्हाला तिथे हा, सांगितलं हा की बॉन्ड अरे, झाला. समोरची व्यक्ती सेवा सांगेल आणि तुम्ही कराल, तुम्हाला अंतर्यामी कळत नाही का काय केले पाहिजे. मग तुम्हाला आतून जो आवाज येईल ना, तीच सेवा करा. उगाच याच्याकडे सेवा मागा, त्याच्याकडे करा. अरे, तुझा भगवंत आहे, तुझे स्वामी, तुझे महाराज आहेत, तर तुला आतून काहीतरी आवाज देता येत ते. हा, मग तू आणि आता तुझ्या अशी आतल्या आवाजाला किंमत दे. तो आतून जो आवाज येतो ते खरे तुझे स्वामी आहेत, ते तुझे खरे महाराज आहेत, आणि तेच तू कर. तू फार पण. आणि ना ताई, ते पण सांगितलं हा आम्हाला बरं हा का, हा 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 की हे जे असे म्हणतात ना की हा मी 8 दिवस हे करेल तमुक, ते म्हणतात अरे एवढं नका ना तुम्ही भगवंताला संकटात टाकू. त्याला एकाच दिवसाचं फक्त बोली करा, ते तर छोटीशी बोली करा, त्याला जास्त नका त्याला ताणू. खूप सुंदर सांगतात हं ताई तिथे. मग बरोबरच आहे ना ते. हा. आणि आता मग हे आपल्या एवढ्या बघा, ह्याच्या. आता हा खूप खूप सेवा सांगितल्या, हा हा. आणि त्या स्त्रियांकडनं होत नाही, हो हो हो. वयानुसार बसवत नाही, कमरे शक्यच जातात. हा. नाहीये. आणि मग त्या करतील तरी हा, त्या वेदना घेऊन करतील, तर त्या पोहोचत असतील का स्वामींपर्यंत. मग तेच ना. हा. आता 108 पारायण करा किंवा हा. 11, मग ते संख्येकडे बघणार ना. हा. आणि मग ते इथे तेच आम्हाला सांगितलं की मी डिवाइन लाईट आहे, माझ्या हा, मार्फत तुम्ही त्यांना हे कळवा, मेसेज आणि टाका. स्वामी हा. नक्की तुमचं ऐकतील. फार मोठं नाही लागत आहे स्वामींना, कुठल्याही भगवंताला. आणि जो जास्त असं कडक कडक कबूल करतो ना, त्याला जास्त कडक परीक्षा द्याव्या लागतात. नाही, परीक्षा. आता परीक्षा बरोबर आहे तो शब्द. हा. पण माझं मत आहे, परीक्षापेक्षा त्या परीक्षेच्या पण भानगडीत नको पडायचं. हा, तेच. परीक्षा आली की पास नापास आलं ना. अगदी बरोबर हो. आहे. हा. त्यापेक्षा ती बरोबर. परीक्षा. आता खरं. 2 गट मांडलेत म्हणल्यावर भगवंता नापास सुद्धा करू शकेल ना. करू शकतो. कसं हो, करू बोललात, शकतो. अगदी. हा. त्याचं काय घ्या. मग आपणच त्याला जर त्याच्यात ओढलं, तर हा. मग ते पासच करेल कशावरून, हे पण अगदी, लक्षात आलं पाहिजे अगदी. ना आपल्या. की खरंय, खरं. आपण आपली पण तेवढी हे पाहिजे, आणि एखाद्या वेळेस ही पण भीती पाहिजे की हा ना भगवंत आहे, नापास पण करू शकेल ना. हा, मग त्या. कारण तुम्ही एवढं कडक बोली कराल, तर हा ती तुमच्याकडनं होईल नाही होईल, त्यापेक्षा नका करू तुम्ही एवढं जास्त. हा. तुम्ही आणि भावाचा भुकेला आहे तो परमेश्वर. 2 गोष्टी. पहिलं काय प्रश्न विचारला पाहिजे की ती सेवा कशी का भगवंत हा. कसं करेल ते सांगा. आणि हा. त्याच्यात सोपं म्हणजे तुमचं ते काय नामस्मरण ज्याला ते आडेल. हा. आणि पहिलं तुमचं समर्पण पाहिजे. समर्पण, हे तेच तेच सांगितलं हा. ताई. हे समर्पण आहे ना,
तेच पाहिजे भगवंताला, की तू समर्पण कर, तुझा भाव दे. हा, काही हा, कठीण गोष्टी करायच्या नाही. आता ते काहीच मग कठीण विचारतात करायचं ना, नाही. की तुम्ही सेवा काय करतात? म्हणजे हा, माणसाला असं वाटतं तुम्ही बरोबर. सेवा करता म्हणून तुम्हाला भगवंत हा, दिसतो. तसं नसतं दिसत. मग सांगितलं ह्याचा थोडासा अभ्यास आहे. हम्म. ह्याच्यात समजलं तर समजून घेतलं तर सोपं आहे, हा, नाहीतर खूप कठीण आहे. खूप ह्या कठीण दोन आहे. कसं आहे, गोष्टी. कसं आहे. हा, तसं फक्त आपल्याला स्वतःला ते नाही का ख्रिश्चन मध्ये कसं त्यांच्याकडे तो बॉक्स असतो, काय हा, म्हणतात कन्व्हेक्शन बॉक्स असतो. हा, मग त्या फक्त त्यांच्याकडे पलीकडे त्यांचा तो फादर ऐकायला असतो. हा, इथे तर आपल्यात कोण ऐकायला नसतं. मग आपल्याकडे समर्पण पाहिजे आणि त्या काही बरोबर. दुःख काही उभा राहतं. ब- माणसाचं कसं मत असतं, मी जर स्वामींच्या वाऱ्या केल्या 15 किंवा हा. मोठं मोठं काय केलं की ती लाच झाली देवाला दिलेली आपण. लाज कसं बोललात. हा, ती म्हणून लाच झाली. तुम्हाला भक्तिभावाने जायचं जा, पण मी हे हा, कबूल केलंय म्हणून येतोय, तर ही लाज देणं झालं. ही अगदी लाच झाली. 100% बरोबर बोललात ताई. की मी 10 नारळाचं तोरण बांधलंय. हं. भगवंत का म्हणजे मी तसं माझ्या मनात यायचं, भगवंत का भिकारी वाटला का तुला? माझ्या अगदी मनात त्यानेच यायचं. तुला दिलं सगळं, त्याने दिलंय, आणि तू तू काय काय त्याला सांगतो मी द्यायला जाणार. 11 नारळाचं तोरण बांधतोय आणि म्हणजे माझी भाषा असायची. मला बरोबर, खूप त्यावेळेस हे व्हायचं. तू बरं. म्हणूच नको की मी एवढे मोठे 64 भोग हो. किंवा मिठाई आणली मोठी. नाही, देवाला का मिळत नाही का? माझं मत बरोबर, असायचं. त्यांना तसं म्हणू नको की बरोबर. मी एवढा आणलंय, मी जी आपली संस्कृती असं हां, मला आवड आहे म्हणून आणलंय. अगदी. देव काय उपाशी नाहीये. तो उपवाशी काय नाही. तुझ्या खाण्याची वाट नाही बघत आहे. बरोबर. तो फक्त तो भावाचा भुकेला आहे. हा, अशी बघा ती भाषा असते. मी एवढा मोठा नैवेद्य ना ना, तुझा नैवेद्य नाही पाहिजे. पहिले आधी तू महाराज समजून घे ते काय आहे बरोबर. ते. किती हा, छान सांगितलं ताई. म्हणजे खूप छान वाटतंय हे सगळ्यांपर्यंत जाणार आहे ना. कितीतरी सेवेकरांचे टेन्शन मुक्त होतील, की माझं हे पूर्ण झालं नाही. मी आता म्हणजे नाही. नवस तरी आणि करणार नाही याच्यापुढे कमीत नवस कमी. करायचाच नाही. आता समजा अगदी. आता तर प्रत्येकाला आवडेल नाही आवडेल, हं, एखादं दुःख उभा राहतं किंवा राहतं हं. प्रत्येकाच्या ह्याच्यात, की थोडस ते शिकवतायत आता अध्यात्मामध्ये. बरं, बरं. आता मी तरी काय ह्याच्यातूनच ध्यान घेतलेलं आहे. तर हं, त्याच्यात काय सांगितलंय, जेव्हा एखादं दुःख उभा राहतं किंवा हं. एखादी घटना घडते, बरं. पहिला आपण देवाला कबूल करायचं. म्हणजे सोप्या भाषेत, हं. माझंच आदल्या जन्मीचं काहीतरी कर्म होतं म्हणून हे उभा राहिलंय. म्हणजे बरोबर. आपण लवकर सुटतो. अगदी, अगदी. जोपर्यंत तुम्ही कबूल करत नाही ना, हां. तोपर्यंत तुम्ही सुटतच नाही. बरोबर, बरोबर. मग खरंय. तुम्ही कितीही अक्कलकोटच्या वारी करू दे किंवा काही करू काही दे, करू देत. वर्षा मग नाही, समर्पण नाहीये. तुम्ही अजून तुझं म्हणजे मानतच नाहीये की हां. माझं कर्म होतं मागचं म्हणून. हां, कसं बोललात. आणि म्हणून या बऱ्याच ताई म्हणतात, "ताई मी एवढी सेवा केली तरी माझं कसं नाही. स्वामी ऐकत नाही." अरे कसं ऐकतील? त्यांना मग काय मी पाहिजे ते तेच का तुला तसं समजलं सांगत नाही. नाही. माणसाला काय वाटतं, माणसाला रुचणार नाही हे वाक्य. हां. हा, रुचत नाही माणसाला. म्हणजे अजून तयारी. तर मी म्हटलं कुठे आपल्याला छापायचंय आणि त्याच्या पत्रिका वाटायच्या. बरं. फक्त एक भगवंत समोर असतं आणि आपल्या दोघांमध्येच डील करायचंय ना. कसं बोललात, कसं अगदी हा, सेम, कशाला सेम. लाज वाटली पाहिजे, कशाला कोण ऐकतंय का? फक्त एक तो बरोबर. भगवंत आहे. आपल्या दोघांमध्ये डील आहे. त्यांनाच हां. कबूल करायचं की हो महाराज, मला मान्य आहे, माझं आदल्या जन्मीचं काहीतरी कर्म होतं आणि बरं. ते आज उभं राहिलंय. पण माझी एवढी ताकद नाही की ते कर्म मी हे करू, जाळू हो. शकेल किंवा त्यापेक्षा मी मान्य आहे. म्हणजे ते बोलतात ना, सॉरी म्हणलं की माणूस हां. लवकर मी सुटतं. तुला शरण आलोय. हा, हे सोप्या मला सगळे भाषेत. माझे गुन्हे माफ कर. माफ कर. मग तो लवकर सोडतो. मग तुम्हाला हां. इतकी पारायण, इतकं ग्रंथ म्हणजे आवड म्हणून वाचलं पाहिजे शेवटी. नाही, पण ते ज्ञानप्राप्ती म्हणून वाचा, हां, त्यावेळी प्रश्नच नाहीये. ज्ञानप्राप्ती म्हणून केलंच पाहिजे. पण लालच नका दाखवू देवाला. हां. लाच नका देऊ. मग ते समजून घ्यायचं असतं आणि ह्यातलं बहुतेक ज्ञान आम्ही जेव्हा बैठकीला जात होतो, हां, म्हणजे त्याच्यासाठीच मी गुरुचरित्रासाठीच तिथे गेले. महाराज होते की आमच्या घरी मध्ये. हां. तर त्या गुरु म्हणजे तो एक अध्याय आहे, वंद्या हं. म्हैशी म्हणून. आता आपण बोलतोय जास्ती, पण आता ठीक आहे. नाही, काही तर हरकत नाही. त्याच्यात बोला ना ना. एक पॉइंट सांगते तुम्हाला. मग मी तुम्हाला एक एक अध्यायचं त्याचं हं. निरूपण सांगेल कसं. आम्हालाही आप्पा सरेंनीच दिलं. हां, तर ती त्या म्हशी होत्या. एक म्हैस होती नाही का, हां, नृसिंह सरस्वती हां. तिथे भिक्षेला जातात आणि मग त्या घरातली ती स्त्री म्हणते की मी महाराज तुम्हाला काय बनवून भिक्षा देणार, माझ्याकडे जी म्हैस आहे ती सुद्धा वांज आहे.
हा 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 मग हा तर ते नृसिंह सरस्वती हे करतात, तिला म्हणतात की जा म्हणून तू धार तर काढून बघ, आणि तितक्यात ते दूध येतं त्या हो ही हे वांज असते म्हैस. हम्म पण ना त्या कथेकडे नाही जास्त बघायचं. आता ही कथा ऐकली तुम्ही, हम्म हा आता ही कथा ऐकली, खूप छान ते म्हणजे मी त्यातनं घेतलं, आता बाकीचं मला काय माहित नाही. हा तर ती आपण त्या गोष्टीतच अडकतो की ती बरोबर म्हैस वांज होती, सद्गुरू भिक्षेला आले, हं, सद्गुरूंनी त्या महिलेला सांगितलं नाही तू माझ्या समोर त्या म्हशीची धार काढ, आणि तिला दूध आलं. हा तर त्यात आपल्याकडे घ्यायचं, ते बोट आपल्याकडे वळवायचं. ती हम्म म्हैस म्हणजे आपण, हम्म आणि वांज म्हणजे आपण. पण आता महिलांना काय वाटतं, मला 2 मुलं आहेत, 3 मुले, मी का वांज आहे का? तर तसं नाही, विचारांनी वांज आहे, अगदी अज्ञान आहे. आणि हं, जेव्हा तुम्हाला त्या दिवशीचं ते निरूपण मिळतं, म्हणजे ते एक प्रकारची ती लस असते बरोबर एकेका आपल्या आजाराची म्हणा किंवा अज्ञानाची. आणि बरोबर ज्या दिवशी ते आम्हाला खूप सक्त ताकीद असायची की कुठचं निरूपण घालवायचं नाही, की त्या दिवशीचं गेलं ना की गेलं, गेलं बरोबर त्याची हो परत संधी नाही. आणि बरोबर मग पण जेव्हा तुम्ही खाली बसून ऐकत असतात आणि ते व्यासपीठावर तेव्हा तिथेच तुम्ही ऍग्री पाहिजे, हा सहमत तिथंच. म्हणजे ना सगळ्या गोष्टीचा हे ना ते तिथेच होत होतं. बरोबर जर म्हणजे तुम्ही तिथे समर्पण भावनेने केलं ना केलं तर तर, आपल्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतात आपल्याला आणि ते ऐकलं की खालूनच तुम्ही लगेच म्हणायचं नाही. आपण कसं डन करतो की हं, नाही मला आवडलं तुमचं समर्पण, आणि तुम्ही ते वरून म्हणतायत आणि तुम्ही खालून ऍग्री नाही, तर हं. तुमचं त्या दिवशीचं निरूपण वाया गेलं. वाया गेला बरोबर आहे म्हणजे संधीच आहे तिथे तशी होती. आणि समजावून पण तेवढंच सांगत होते, हं, एक एक गोष्ट, एक एक निरूपण 5-5 बरोबर वेळा असायचं. हो असं नाही की ते एकदाच सांगितलं आणि संपलं म्हणून. अरे वा तर ते तसं असायचं की तुझं अज्ञान, म्हणजे आजचं जे निरूपण आहे ना, ते हं. तुझं अज्ञान काढलंय आज, म्हणजे हो कुठच्या हो पण विषयाचं असू दे, खरंय खरंय संसारातल्या लागणारं. आणि त्या दिवशीच तुझं समर्पण पाहिजे, आणि तुझ्या रिकाम्या हाताने गेली की गेली मग. अगदी मग तू बरोबर 10 वर्ष बस किंवा 20 वर्ष बस, काहीच उपयोग नाही. किती छान खरंय खूप आणि खूप ना म्हणजे ताई असं बऱ्याच हा गोष्टींचं आहे आपल्याला कोणी त्रास दिला की आपण हा मग हा त्यांना हा प्रतिकार करतो काहीतरी उलट बोलतो हा तर हा बिलकुल उलट बोलायचं नाही म्हणजे त्यावेळेला समोरच्याने आपल्याला जेव्हा त्रास दिला ना हा तेव्हा लगेच भगवंताचे आभार मानायचे की माझा एक प्रारब्धाचा भोग हा. संपवला आज तो हो, तो डिलीट झाला एक ना. डिलीट झाला आपण उलट बोलून आपले ते भोग वाढवायचे नाही पण ते आपल्या मनाने तयारी व्हायला जरा वेळ लागतो ना, त्या गोष्टीचा वेळ वेळ लागतो लागतो. अगदी बरोबर आणि काही वेळेस ते थोडं पटणं असतं बघा, आपल्या मनाला हा पटायला पण ते आपल्याला कळलं म्हणजे. एक्सेप्ट करणं फार मोठी गोष्ट आहे. हे मन कुठे दिसत नाही, पण ते फार घमेंडी आहे. होतं ना, म्हणजे तो अभ्यास किती गाढ आहे तो. सूक्ष्म आहे. खाली जावेल सूक्ष्म. तेवढं खाली खोल आहे, खालीपर्यंत खोल आहे. खोल आहे, म्हणजे खोल आहे. इथे ना ताई असं रोज व्हायचं, रोज 12-1 काय करायचं. कधी-कधी तर डोकं असं हँग होऊन जायचं, की अरे आपण किती भिकारी आहोत ज्ञानाने. आपल्याला काहीच कळत नाही. हो, काहीच नाही हँग ना होतंय कळत आणि भावंडं आपल्याला. एकत्र येऊन चर्चा करायचं ना, मग मी भावाला म्हणायचे, "का रे दादा किती खोल आहे रे हे सगळं." आपण म्हणजे हँग होतो का एका लिमिट नंतर. किती खोल आहे. ते दादाश्री जेव्हा घ्यायचे ना ताई, हा हा हा, बापरे! एक आम्ही एक प्रकरण भारावून जायचो ताई, आम्ही भारावून जात होतो. भारावूनच जाणार ना, आणि छान पण वाटणार ना त्यामुळे, की काय असं त्यांचं ते अशा तेज, गोष्टी त्यांची आहेत. बोलण्याची ती शैली. भाषा शैली, हा हो. भाषा शैली खूप सुंदर खूप अगदी. सुंदर असतं. हो मग हं. हे मला कसं हे जास्त वाचायला वगैरे घेतलं की मी त्याच्यात ते रसच निर्माण होतात, नाही, त्याच्यातच पण खोल ताई खोल तुम्ही खोल काय खोल सुंदर जाते. सांगता हो. आता हे तुम्ही किती छान वांझ म्हशीचं उदाहरण दिलं. हे खरंच प्रत्येक सेवेकऱ्याने अंमलात आणलं, तर अर्धे दुःख त्यांचे तिथेच संपतील. हा, की आपण नाही, काही काही गोष्टी खूप सोप्या आहेत. पहिलं समर्पण, तो समजलं. मनातल्या मनात करायचंय, काय आपल्याला कुणाला सांगायला जायचंय का अगदी काय? बरोबर आहे. हां. हा, कुठची गोष्टीची तिथल्याच गोष्टी
दोन एक भगवंत आणि एक आपण बरोबर. दोघांमध्येच राहते. काय त्याचं बाजूला कुठे काय होत हो नाही. हो आणि हो. अशी भक्ती करत जायचं असतं पुढे. हो, हम्म. माझं कर्म होतं. मग ते नंतर आपण त्या एकेका मिनिटावर किंवा एकेका सेकंदावर येत जातो ना मग. बरोबर आहे, एखादी अगदी चांगली बरोबर. घटना घडली की आपण आपलं स्वतःलाच म्हणतो, नक्कीच आदल्या जन्मी असेल म्हणून तर मीच म्हणजे महाराजांच्या वेळेस म्हणजे आता तुम्ही बोलता म्हणून म्हणते, हा, तेव्हा मी म्हणायची आपले मनुष्य जन्म 50% पाप आणि 50% पुण्याने झालाय. अगदी असं अगदी 50% खरं. पाप होतं आणि म्हणून आपल्याला तो परत हम्म. त्या योनीत अडकावं लागलं की जिथे फार मोठा त्रास होता किती, पण बरोबर. आपल्याला तो काही समजत नाही असं अगदी आपल्याला होतं. तर मी खरं. फक्त एकच म्हणते की महाराज पुण्य तर नक्की असेल त्याशिवाय तुम्ही भेटला नाहीये. अगदी अगदी आता खरं. पापाचं तर जाऊ दे, आता ते काय आपण मोजूच नाही शकणार आता किती असू शकेल आणि काय, पण बरोबर. पुण्य नक्कीच होतं. अगदी अगदी पुण्य नसतं त्याशिवाय तर आपण तुम्ही सेवेत येऊ नाही शकलो. खरं. भेटत नाही, भगवंत भेटत नाही. किती बरोबर. टक्के असेल किंवा काय असेल ते ते भगवंतालाच माहिती. पण 1% तर वाटतं की आहे. तुम्ही असं बरोबर. होता म्हणून तर भेट झाली, नाही तर भेट झालीच नसती. खरंय खरंय. भगवंताच्या जवळ एवढ्या गेलोच नसतो. अगदी बरोबर आहे. हम्म. किती छान वाटलं ताई, तुम्ही आज वेळ काढलात. हे आमचं सगळ्या सेवेकरांचं भाग्य. आता ते तुम्ही बघा, आता तुम्ही बोलत गेला, मी बोलत गेला, मग ते असंच होतं ना. हो. राम प्रश्न नाम आल्याशिवाय उत्तर नाही आणि त्याशिवाय संभाषण पुढे जात नाही. पुढे जात नाही आणि परत तुमच्याकडे पण भरपूर ज्ञान आहे आणि माझ्याकडे मला नाही ताई, मी आहे. तुमच्यासारखी आणि केंद्रे दादांसारखी बिलकुल महान नाही. मी तुमच्या त्यांचं तर चरणाची धूळ आहे. त्यांचं तर फार मोठं ज्ञानाचा प्रश्नच नाहीये. नाही, तरी आपण अजून तुम्ही पण चर्चा उच्च केली कोटीच्या आहात ताई. मी तुमच्या सगळ्यांपुढे चरणाची धूळ पण नाहीये. नाही, कारण असं काय नाहीये, तुमचं आहे. ज्ञान आहे आणि तुम्हाला ते साक्षात्कार. तुम्हाला आता तरी काय कसं हं? मोठं कार्य दिलंय ना, तुमच्यावर तर केवढी मोठी जबाबदारी घातलीये. हो, जबाबदारी दिली आहे. मला हो. त्याचा खूप अभिमान वाटतो. स्वामींचे हो. आभार आहे. आता कसं वेळ पण आता मला मिळतं. आता मी माझे पण एक एक अनुभव टाकायला सुरुवात करेल. करा पण करा. अजून कसं हे बिझी शेड्यूल चालू आहे ना ताई. नाही, आणि माझे असं. अनुभव कसे मला व्हिडिओद्वारेच द्यायचे, हा की हा हा. असं नुसतं म्हणजे म्हणून आता सगळ्यांची इच्छा तुमच्याकडनं पण तीच आहे. हो हो, करू केंद्रे करू. दादांसाठी पण मला तसेच सगळ्यांचे मेसेज होते. म्हणून ना इथून पुढचे अनुभव आपण ना व्हिडिओ कॉलद्वारे घेत जाऊ ताई. बरं, चालेल चालेल. हं? हो हो, म्हणजे चालेल. आणि रात्री कसं तुम्ही पण निवांत असतात, मी हो, पण असते. ते कुठले बाहेरचे शांतता वाटते आवाज ना. नाही. हा, शांतता. हां. मग हा. ते खूप सुंदर होईल आपलं ते. होईल आणि होईल. कसं 10:30 नंतर तर मग काय माझे कोणाचे कॉल असे येतच नाही. हा. हां. त्यामुळे आपल्याला खूप छान वेळ मिळणार आहे भरपूर बोलायला. बोलायला भेटेल. बोलूया आपण. हां. एखादा योग येईल त्या दिवशी. हो, तुम्ही आता पुढचा कधी करणार आहात अनुभव तेवढं सांगा. हा हा, मग मी मी पण सांगेन. तयारीत राहील. हं? हा, चालेल चालेल. आज तर तुम्ही हा. सरप्राईज दिलत. खूप खूप धन्यवाद ताई. हं. सरप्राईज नाही म्हटलं, बघावं आता. एक हं. असतो योग जुळून येतो तर ते बरोबर. त्या पद्धतीने आता तुम्ही पण थोडा रिलॅक्स होता. हो, हो. तर तुमचाच अंदाज घेत होती. म्हटलं राहू दे ना आता. ज्या क्षेत्रात जाताय तिथे सगळं अध्यात्मच आहे ना. हां, मी तर म्हणजे ना मला काय ते स्वामींची आणि महाराजांची कृपा आहे मला माहिती नाही. पण हो, मला जे माझ्या संपर्कात येतात ते खूप असे पवित्र लोकं भेटतात मला. अध्यात्मच. आध्यात्मिक. हो. अध्यात्मच ना, मला असं जिथे म्हणजे जाईल माझ्या तिथे. पूर्ण आयुष्यात हो असं हो वाईट हो. काय माझ्या संपर्कात आलं नाही. नाही. आणि ही तर खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक शब्दाला हे असतं ना, किंमत असते. बरोबर, हो, बरोबर. प्रत्येक शब्दाला म्हणजे म्हणजे ते आता वयाच्या 60कडे वाटचाल आहे, पण तरीही माझ्या आयुष्यात खडतर असेल प्रवास, नाही असं नाही. असतं, थोडाफार असतं हां. संघर्ष. पण सगळं पावित्र्यात गेलं ताई. हा, जास्त ह्याच्यामध्येच गेलं. हां. म्हणजे खडतर खूप गेलं. भरपूर संकटांना तोंड दिलं. पण ते आनंदाने आणि जिद्दीने, उत्साहाने केलं आणि आयुष्यभर सुरुवातीपासून मी अध्यात्मातच होते. कारण घरातलं वातावरण होतं. आपल्या हं. कसं असतं, हे आपण डायरेक्ट अध्यात्मात आलो नाही, आपला बेस असतो म्हणजे बेस मूळ. असतो. हा, ती मग तेच अध्यात्म असतं. दादाश्री पण तेच बोलले, की हा "अरे मला असे आई-वडील का मिळाले? मला असे हा. काय माझ्या" म्हणे त्यांचं नाही, तुम्हीच मागितलं.
येतानाच, की मला हो हे आई वडील पाहिजेत आणि मला यांच्या घरात जन्माला यायचंय. म्हणजे ते आपणच मागतो. आपण मागतो कोणाच्या पोटी अरे जन्माला बापरे. यायचं ते. हा, अगो बाई. ते नाही आपल्याला बोलवत. हं. आपण मागतो कोणाच्या पोटी जन्माला यायचं आणि मग तसंच आपण त्यांच्या इथे आपल्याला सगळं मिळतं. म्हणजे तुम्ही मग आपले मागितल्याशिवाय मिळत नाही. आपणच मागतो म्हणल्यावर मग आपल्याला तसं त्यांच्याशी संलग्न राहणं गरजेचं राहणार ना मग. हा, म्हणजे आपण आपल्या आईला पण निवडतो आणि वडिलांना पण आपणच निवडतो. अरे ते बापरे. त्याच्याशिवाय आपल्याला हे नाही. आणि मग जेव्हा येतो तेव्हा 20% आपण किती गोष्टी घेऊन येतो ते पण मग मी माझ्या ह्याच्यात मी सांगणार आहे. सांगा सांगा आणि नंतर. 10% कशात असतात आणि 70% सगळं कोरा भाग असतो, तो हा, आपण आपल्या ह्या पूर्ण आयुष्यात भरायचा असतो. तो भरतो आपण का? मग तुम्ही चांगल्या कर्माने, वाईट कर्माने तो कसा भरायचा ते तुम्ही भरता आणि मग त्याचे फळ तुम्हाला परत पुढच्या जन्मात असतात. बापरे. हो, फार सुंदर ताई, काय त्यांना ज्ञान आहे. तर तेच मला आता ना मला असं छान वेळ मिळाला पाहिजे. आता कसं मला ठरवलं होतं मी तिकडनं हा आल्यावर करेल. हा 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 पण माझे वडील माझी भयंकर आतुरतेने वाट बघत हा होते, की हा माझी आई कधी घरी येते आणि मी कधी माझ्या माहेरी जातो असे म्हणत होते. बरोबर आहे हां. ना. मग आता आले तिथे तर मग म्हटलं ते आले की मग मी सगळं बाजूला ठेवते पण आधी त्यांना वेळ देते. मग बरोबर आहे ना, आता आपलं हो. त्याच्यातून ज्ञान होत आहे म्हणल्यावर हो. ती होतच व्यक्ती ते. माझ्यासाठी स्वामींसारखीच आहे. हं, आणि आता मग ते आता आठवड्यातनं गेले आणि समजा जर पुढच्या आठवड्यात सासरे आले, तर हं. तरी पण मग मी थोडी बिझीच होऊन जाईल. हो मग आता हं. तेच, तीच कारण सेवा आधी हीच महिने येत भक्ती. असतात हे. हा सासरे तर स्वतः एकटे प्रवास करतात. मग हा हा महिनाभर तिथे राहतील, महिनाभर हा इथे. मग परत हा. महिनाभर तिथे, महिनाभर इथे हो असं ना. करतात ते. हा मग. हं. पण बरोबर. वडिलांना काय दुसरीकडे अशी जागाच नाही, कारण त्यांचं गावाकडे काही नाहीये ना. अच्छा सगळं अच्छा. आहे ते इथे मुंबईतच आणि हा त्यांच्याकडनं हा. प्रवास पण होत नाही. हा कारण आता हो. त्यांना कधी टॉयलेटला लागते, डायपर वगैरे घालून झोपावं लागतं आता. अरे बापरे, वय झाल्यावर. वय आहे ना, 90 आहे आता त्यांची. मग बापरे ते बापरे. इथल्या इथे मग फक्त माझ्याकडे येतात. मग तासभर लागतो प्रवासाला. मग हम्म. ते ओला करून दिली तिकडनं भावाने, की मग ते येतात इथे. मग मी खाली घ्यायला जाते त्यांना. आणि हे खाली अध्यात्म असं येतच नाही, आपल्या आधी कुटुंबात असतं, आपल्या ह्याच्यात असतं, त्याच्यातून हां. येतं. आणि हा. माझे वडील आणि तुम्हाला सांगू ना, माझे वडील हे बुवा, बाबा, पूजा असलं ह्याच्या आवडत नाही. बिलकुल नाही. त्यांचं हा म्हणणं श्रद्धा ठेवा, हा. अंधश्रद्धा नका ठेवू. आता हा. आमची आई पण पोथी पुराण वाचायची, पण असं कबूल केलंय म्हणून नाही 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 वाचायची. नाही नाही, आमच्यात पण असं नाही, नवस किंवा हं. कुठं नारळाचं असं नाही. मला तर ते अजिबात आवडत नाही, मी तर बिलकुल कधीच नाही. तसलं केलं नाही. बरोबर. ग्रंथ वाचीन सगळी, हां. काय असतील ते काहीतरी. पण पहिला अगदी देवाशी बॉन्ड नाही की माझं हे काम नाही, कर नाही, नाही. म्हणून. आणि आधी दादाजी पण तेच सांगतात, "अरे असं हं, कबूल नका ना करू. का कबूल करता आणि स्वतःचं तुम्ही प्रारब्ध पुन्हा त्याच्यात काहीतरी भरपाई करून हं, ठेवता, की मला आता हे हां. फेडायचंय, मला आता हे फेडायचंय." नका अच्छा. ना तुम्ही स्वतःला अडकवू. करत राहा, फक्त पुढं करत वाचत राहा, राहा, करत काय राहा. जी आवड आहे आपल्याला, जी काय हं. आवड असेल ती करत राहायची. करा आणि भाव द्या तुम्ही. तुमचा मनातला हां. भाव अंतरापासून द्या. ते म्हणजे मग आता प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. मी म्हणजे बघते तेव्हा मग मी तेच म्हणते, तो भाव ठेवा ना. आता परवाच म्हणजे बघा, आपण बोलताना किती पुढे जातोय. दादरच्या मठात गेलो होतो एका असेल 8-10 दिवसापूर्वी. हं, आणि महाराजांना नैवेद्य दिलं काय आपण ज्या, आणि हं, त्यांनी आम्हाला पेढे दिले, एक पाकिट हं, दिलं, माझ्या हातात आलं ते. हं. ते मी घेतलं आणि महाराजांचा प्रसाद म्हणून मी तो थोडा पेढा खाल्ला. हां, आणि हां. तो पेढा सगळा असं म्हणजे साखरेचा होता सगळा. हां, हां, हां. आता तर तिथेच माझ्या म्हणजे माझ्या मनात आलं, तर मी तुम्हाला सांगते, हं. तो पेढा खाल्ला तर मी म्हणजे खरं तर रिॲक्शन देऊ नये असं म्हणतात ना आता. हां, हां, हां. तो पेढा घेतला तर मी म्हणलं, कुठच्या भक्ताने तो महाराजांना दिलाय. म्हणजे हां. बघा ना, बरोबर. की त्याने तपासला नाही की त्याची क्वालिटी काय आहे. काय आहे? काय हा, देतोय? हां. काय हा भक्तिभाव, तो पेढा माझ्या जिभेवर धरला नाही, गेला नाही. बरोबर. शक्यतो म्हटलं देवाला आणताना निदान चांगल्या दुकानात किंवा तो
चव घेऊन बघायचा चेक होता. करून. हो. काय यायचं म्हणून देवाला काय पण द्यायचा. घेऊन. म्हणजे बरोबर. माझी रे परत मी स्वतःला आवरलं, म्हणलं नाही मला ते होतं लगेच. अरे तुम्ही दादरच्या एवढ्या मोठ्या मठात आलाय स्वामींच्या, हा. एक पेढा दे तू महाराजांना, पण चांगल्या क्वालिटीचा दे ना. चांगल्या क्वालिटीचं दे, चांगल्या भावाने हा दे. अगदी. तुझ्या आता भागातला शबरीने सुद्धा बघा, बोरं रामाला चपसून बघितली ना, हा, उष्टी बोरं दिली, पण ती दिली ना, तिचा भाव कळला ना रामाला. तर ते एक थोडासा कण महाराजांचा प्रसाद म्हणून मी तोंडात घातला, तर बरोबर. मला कळ लागली की कसला पेढा आणलाय त्या कुणी आणला असेल महाराजांना. बरं आता आपण ज्या अर्थी दादरच्या मठात येतोय म्हणजे चांगली क्वालिफाईडच लोक असणार ना, म्हणजे असं बरोबर. बरोबर. आता मुंबईत राहतो, शक्यतो गरीब, मी माझ्या मनातलं गरीब तर नसणार. हा. मग तुझा भाव बघ ना, कशाला तू बरोबर. महाराजांच्याकडे जर भाव नसेल तर येतो. जागा अडवतो. माझं कसं मत असतं, तुम्ही गर्दी करून दुसऱ्याची जागा नका ना घालू. अगदी अगदी. दुसऱ्याला चान्स मिळेल ना. तर तो मी म्हणलं बरोबर आहे. कसं ना महाराजांना पेढा दिलाय. मी आमच्या मुलींना दाखवलं, म्हणलं बघ ना. हा. तर की बघ ना कसला महाराजांना पेढा दिलाय. काय हा भाव आहे. बरोबर. नको अगदी देऊ, तू काही देऊ नकोस. खरंय खरंय. हा पण माझं मत असतं, जेव्हा तुम्ही नैवेद्य आणता देवाला वगैरे, स्वतःची हे करा की नाही बाबा मी तपासलाय, आता पुढे जर काय घडलं तर मी नाही सांगू शकत. अगदी बरोबर आहे. अगदी असा भाव बरोबर. जो नैवेद्य असतो. आता हवामान टेम्परेचर जास्त असतं, काही वेळेस खराब होऊ शकतं, हो पण हो. आपलं कर्तव्य आहे ना काळजी घ्यायचं. अगदी बरोबर. अगदी हा बरोबर. एखादा नारळ, आपण नारळ तर आतून बघत नाही, म्हणलं काय तो खराब, बरोबर. पण वरचं तर पाव शुद्ध पाहिजे ना बा, मी हा. चांगल्या दुकानातून आणलाय, मी बरोबर. आणलंय पुढं काय. पण तो पेढा अजून होता माझ्याकडे, तर मी रोज तिच्याकडे बघून म्हणायची, हे कशाला येतं मठामध्ये मग स्वामींच्या, येऊ नका. कसं अगदी हा म्हणजे बरोबर. मला अरे अरे हीच तर शिका ना तुम्ही. पहिले बरोबर. तुमचं मन शुद्ध ठेवा. बरोबर. काय बरोबर. देताना जरा तपासत जा, हे चांगल्या क्वालिटीचं आहे का, स्वच्छ आहे का, बरोबर. झाकलेलं आहे का. आणि मग म्हणा महाराज तुम्ही माझा प्रसाद खा म्हणून. आधी हो. म्हणू नका. आधी तुम्ही बघा, स्वतःला तपासा, त्यांना काय बरोबर. आवडतं ते. मला आवडतं ते नाही द्यायचं, महाराजांना विचारा तुम्हाला काय आवडतं ते. हा. अगदी बरोबर आहे. खरं. मला आवडतं असं नाही, आपल्या आवडीचं काय नाही, महाराजांचं काय आहे नैवेद्य तो जाणून घ्या. त्यांचा बरोबर. काय आहे का, आपल्या मनाला वाटलं मी मोठ्या मिठाई आणि महाराजांना मिठाई नको, महाराजांना तो काय म्हणतात ना, ह्याचाच लाडू आवडतो, बेसन लाडू. बेसनाचाच. हा. मग आपण त्याच्यात बदल नाही करायचे काय पण. बर. त्यांच्या मग जर खरी निष्ठा असेल तर तुम्ही महाराजांप्रमाणे वागणार. अगदी बरोबर आहे. अगदी हा बरोबर आहे. म्हणजे महाराजांचं काय, महाराजांचे नियम आहेत ते, हो. नियमच आहेत शेवटी. नियम आहेत ते, पण असे विठ्ठलाचे कट्टर होते ते. असे तसे नव्हते, तत्वनिष्ठच होते ते पण. तत्वनिष्ठ होते. आणि आता काय बोला, काय बोलायचं, मी तो परत मला एक तो ह्याच पण सांगेन मी. ते जे झालं पहिलं महाराजांचं, आणि आता परत महाराज भेटणार का नाही हे मला नव्हतं, पण त्याच्यानंतर कसं भेटले ना ते मी तुम्हाला नंतर सांगेन. हा हा हा. हो तो पण अद्भुत आहे. हो ना. हो हो, मी हम्म. तर त्यावेळेस खूपच गार पडलेली होती. हो. हो म्हणजे वा. काय, म्हणजे ते म्हण आधी ते महाराज काय आहेत ना, स्वामी महाराज स्वामी, ते पहिले त्यांना म्हणजे, आता तुम्हाला सांगते बाकीच्यांचं काय, आता ज्याची जशी भक्ती असेल तसं ते चालणार ना, त्याचं पण अगदी आदल्या बरोबर. जन्मीचं कर्म आहे. हा. परत त्याच्यात प्रत्येकाचे येतं कर्म आहेत, कर्म तसे आहे, त्याचे भोग त्याप्रमाणे असतील तसं त्याला त्याला फळ ते मिळेल. फळणं मिळेल, म्हणजे अगदी तसं बरोबर आहे. होणार ना. त्यांचं कर्म तसं असेल ते त्या पद्धतीने चालणार. अगदी आता बरोबर आहे. आपल्याला जसं दिसतं ते माझं मग बोलायला लागले का मग मी ते सांगत असते की मला ते पहिलं आवडते, की अरे पहिलं त्यांना जाणून घ्या. अगदी बरोबर आहे. बिनधास्त. हा मी नाही म्हणजे असं असं मी महाराजांचा बघते, मी स्वामींचा बघते, असं म्हणलेलं ना की पूर्वी तेव्हाच माझ्या लक्षात यायचं, पहिलं महाराजांना विचारा की मी तुम्हाला भक्त म्हणून पसंत आहे का. हा. आधी त्यांना विचारा ना की तुम्ही तुमच्या एका भाषा असते, तुमच्या ग्रुपमध्ये मला घेता का, कारण त्याला घटक लागतं ना, मेरिट. बरोबर मेरिट बरोबर. लागतं की नाही एखाद्या जॉबला अप्लाय करायचं हा. म्हणल्यावर, बरोबर. तिथे त्यांची आपल्याला लागतं. परमिशन मिळाल्याशिवाय आपल्याला तिथे एंट्री नसते.
मग त्यांनी आपल्याला हे करण्यापेक्षा आपणच विचारावं की हम्म, आपणातल्या मनात विचारायचंय काय थोडंच की बरोबर. मला आवडतंय तुमचं पण तुमच्या मेरिट मध्ये मी बसतोय का नसेल अगदी तर काय क्वालिफिकेशन लागतात ते मला मग सांगा. सांगा. बरोबर. किती सुंदर, किती छान सांगताय ताई तुम्ही. आलं पाहिजे म्हणजे असं आलं पाहिजे लक्षात नाही तर आपण ह्याचं त्याचं ऐकून जाणून घेत असतो किंवा एखाद्या आहेत आपल्याकडे भरपूर पंथ आहेत तिथे जाऊन आपण ते ज्ञान मिळवू शकतो. माझं बरोबर. तरी पहिलं मनात यायचं आधी महाराजांना विचारा ना की मी तुमच्या ह्याच्यामध्ये मला पहिल्या लाईनीत नाही दिलं शेवटच्या लाईनीत तरी बसू का मी बरोबर, बरोबर. शेवटची अगदी. लाईन मिळाली तरी हरकत नाही. मी पण तेच म्हणते स्वामींना, की तुम्ही मला कुठेही बसवा, पण तुमच्या दरबारात मला स्थान हा द्या. अगदी शेवटच्या आपल्या शाळेचाच ते एक द्या. शाळेत काय शेवटच्या बेंचवर बसलं तरी हरकत नसते. हां, बरोबर आहे. काय पहिल्याच बेंचवर पाहिजे असं काही नाही शेवटच्या अगदी बेंचवर बरोबर. तर जास्त लक्ष राहतं. खरंय, खरंय. तर दादाश्री पण असेच करतात ना. ते एवढ्या आता आम्ही 100 एक जण होतो. हम्म. पण ते जर कोणाचं काय असेल ना, तर ते शेवटच्याच भक्तांचं आधी बघणार. हो ना. हां, पुढे तर नुसते सगळ्यांची झुंड की रांगेत तिथे जावं लागतं आणि त्याची हो हो पद्धत आहे आतमध्ये जाण्याची हा आणि सगळंच आहे ते. पण अशी लोकांची गर्दी, अशी लोकांची गर्दी व्हायची की मुझे पहिले हा जाने दो. कोणी म्हणायचं हा पहिलं आय वॉन्ट प्रत्येकाला आवड फर्स्ट असते लाईन. ना. हां. हा पण आणि जे शेवटी ना दादांचं लक्षच त्यांच्याकडे. हो ना. दादाश्रींचं. हो. बघा मग हां. असं नाही पहिल्या लाईनीत बसलं आणि शेवटच्या लाईनीत मी हं. तर म्हणते शेवटची लाईनच मला तर फार आवडते. खरंय. पहिल्या लाईनीत आपली मेरिट पाहिजे ना आपलं पहिल्या लाईनीत बरोबर, बसायला मी म्हणते. बरोबर. मग त्यापेक्षा आपली शेवटच्या लाईनीत बसून घेतलेलं बरं आहे मग काय मेरिट असू नाही तर नसू. अगदी बरोबर, अगदी बरोबर. किती छान वाटलं चालेल ताई. चालेल. हां, मी खूप शेअर बोललोय करते हां आज ताई. आपण हो. खूप काळजी समाधान घ्या. झालं. नाही हो. नाही काळजी घ्या काय काय बोलतोय आपण. नाही आपलं सगळं आपण काय बोलतो ना ताई, तर हा प्रत्येक शब्दात प्रत्येकाचं भलंच आहे. नाही का? हो ते तर आहे पण कोणाला आवडतं कोणाला नाही नाही आवडत. मग तो त्यांचा प्रश्न आहे ताई. मग नसेल आवडत तर तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. आपलं काय बिझनेस नाहीये. आपण हे सगळं अग- चांगल्यासाठीच करतोय. सगळं अध्यात्म आहे. तुम्ही हां. जेवढं घ्याल तेवढं कमी पडेल. कमी आहे. आता याच्यातनं कमी तर कमीत कमी प्रत्येकापर्यंत मेसेज तर जाईल की स्वामींशी आपण काय बोललं पाहिजे. नाही हो का? ते हो मग संवादच साधायचा असतो आपल्याला असं वाटत असेल ती मूर्ती आहे. हां. तिला काय कळतं का असं नाही भ्रमात राहायचं नाही. अरे, फार ताकद असते त्या हो मूर्ती नाही ती. का म्हणून आता देव मानलेत आपण समजा देवारा केलाय मग हं, आपण त्यांना म्हणलो की नाही की हे देव आहेत मग आपण म्हणतोय आणि हं, परत आपण म्हणणार की नाही नाही त्या हं. देवाला काही कळत नाही मग हां. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते हां, कसं बोललात? आपण त्याच्यात अभिषेक करतोय किंवा काय करतोय मग त्याच्यात ती तत्व उतरली जातात उत्तर ना येत. प्राण तत्व बरोबर. तर पहिलंच आलंय मग आणि प्राणप्रतिष्ठा आपणच करतोच ना आपण ती सुरुवातीला. सगळंच आता प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येक जण जो करतोय हं. त्याच्यात त्यावेळेस ते गुण त्याच्यात आलेत मग ती मूर्ती साधी राहत नाही अगदी त्याच्यात बरोबर. ती भारली जाते आणि मग समोर जर देव आहे आणि आपण जर काही अपशब्द किंवा चुकून काय बोलत असतो हं, तर हं. त्यावेळेस सावध राहिलं पाहिजे ती मूर्ती सगळं ऐकत असते बरोबर, अगदी सगळं बरोबर. आपण ह्याच भ्रमातून बाहेर पडायचं असतं एकदा खरं. आपण त्याच्यात ते प्राण आणलेत म्हणल्यावर आपली खूप मोठी जबाबदारी वाढते की जबाबदारी आता आपण आहे. आ, काय जर बोलायचं झालं तर मग 10 किलोमीटर लांब जाऊन बोललं पाहिजे अगदी बरोबर आहे, हा अगदी मग आपण बरोबर. तेवढी तरी काळजी घेतली पाहिजे नाही आता इथे खरंय, मूर्ती आहे खरंय. आणि आपण असंच ना ताई, म्हणजे हा आता हे ज्यांच्या घरात व्यसनी पुरुष आहेत हम्म. आणि ते काय बडबड करतात ते हो जेव्हा हो हा ड्रिंक करून येतात. हा हा तेव्हा तेच सांगितलं की त्यांच्या नादी नका लागू. ते बोलतायत ना हा की तू अमुक आहे तर हो ते मान्य करा. आणि ते तशीच सवय करा की ते म्हटलं ते स्वाहा.
हो बाबा, तू म्हणतोय बाबा असं. अरे तो माणूस आपोआप सगळ्या व्यसनातनं मुक्त होऊ शकतो. आणि तुम्ही तो प्यालेल्या अवस्थेत काय बोलतो आणि तुम्ही हा शुद्धीत हा असता आणि तुम्ही त्या व्यक्तीशी वाद घालता. तुमची वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणते. हा हा हे वास्तूचं पण आहे. ती तथास्तूच म्हणत असते. मग मी म्हटलं हा नाही का, आपल्याला जर दुसऱ्या विषयावर, आता बाहेर जगात काय घडतंय, मग त्या विषयावर जर बोलायचं असेल तर त्या मूर्तीपासून हा ऐकायला जाणार नाही, एवढं लांब गेलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. हा, तिला म्हणून ऐकायला मी नाही ना आलं पाहिजे. ताई, तुम्हाला खोटं वाटेल, मी पेपर येतो माझ्या घरात, नाही असं नाही, हा, पण लोक उठल्या उठल्या आधी त्या पेपर जवळ बसतात आणि मी चुकून सुद्धा कधी बसत नाही. नाही. मी त्या पेपरला हात लावत नाही. मग दुपारी वगैरे मी थोडासा वेळ काढून आणि ते हा, पण मी हेडलाईन वगैरे बघते. आणि हे गुन्हेगारी मारामाऱ्या ते तर बातम्या हो, त्याचं तर वाचायलाच जात प्रमाण नाही. किती आहे. ते वाचायलाच जात नाही. फक्त काय माझ्या फायद्याचं आहे तेवढं वाचून घेते. कारण ते YouTubeला बघणं काही सोपं नाही. ते नुसतं भारंभार काही ना काही येतच. त्यापेक्षा म्हटलं मुद्देसूद इथे वाचायचं, बाकी वाचायला जातच नाही मी. नाही, जायचंच नाही. हं, त्याचा पण खूप अभ्यास आहे. हं. म्हणजे आमच्याच आईला सवय होती, पेपर आला ना की ते म्हणजे वाचनाची सवय. हां. तेव्हा आम्ही सगळी भावंड तिच्या अंगावर धावून जायचं, म्हणजे की तू ते वाचू नको, फ्रंट पेज तर बिलकुल वाचू नकोस. बरोबर, ते बरोबर. कुठे ऍक्सिडेंट झाले किंवा हां. तू 2 तास डिस्टर्ब होशील ते ऐकून. परत बरोबर. दिवस कसा जायचा, खराब जातं. ते खरं. त्यापेक्षा ना तू बरं, एखाद्याची बुद्धी खूप असते, ते एकदा पकडलं ना की पकडतं. हां, मग पटकन त्यापेक्षा निघत नाही. तू चांगलं ऐक, म्हणजे सिरियल आहेत बघा, आता नाही आहेत त्या टीव्हीवर सगळ्या फॅमिलीच्या, मग सून सासूला कसं हो, वागणं हो. देते, ते त्या आपण कधी खूप बघू आमच्या नये. आमच्या आईला खूप त्या म्हणजे मनोरंजन म्हणून मग आम्ही हो ना. ते हो, हो. आमच्या भावाने ते चॅनेल लॉक केले. हो ना? लॉक केले. ते बोलले तू म्हणजे त्यांचं आपलं कसं मत होतं, आपल्या सासू सुना आपण चांगलं राहतोय ना, म्हणजे बरोबर, तर मग बरोबर. ते कशाला बघता, ते अगदी बघू बरोबर आहे. नका. खूप ब- ब- छान हो ताई. सेम माझे वडील. माझे वडील काय, भाऊ काय, तेच आम्हाला, म्हणजे आमच्या घरात कोणालाच सिरियल बिरियल बघायची आवड नाही. नाही, पण आमच्या आईला तरी ते छंद कसे आहे. म्हणायचे, हे सिरियल बघणं म्हणजे रोजचं ताटकळणं, की आता उद्या काय होईल, मग उद्या काय होईल असं. त्यापेक्षा एक मोठा पिक्चर बघून रिकामे व्हा. हा, त्या नाही, सिरियलच्या नादात नका लागू. घेण्यासारखी सिरियल असेल ना चांगली तर ठीक आहे. हां, हां. तुम्ही जर खूपच बघा, ते डिस्टर्ब म्हणजे ते हां, कौटुंबिक आपल्या असतील ना अशा. छान, हां. सपोजचा तो एक कॉमेडी कार्यक्रम होता, तसं काय ना, तो चला हवा हवा हां, येऊ द्या, ते छान होतं. फार ऑलरेडी आम्ही सुंदर सगळे होतं. बघत असतो आणि सांगतो पण हे बघत जा, म्हणजे अगदी बरोबर. निवडलं पाहिजे की काय चला हवा येऊ बघायचं. द्या ते होतं ना, हा सुंदर हा, होतं म्हणजे ते. अरे, दुःख कोणी सांगू शकतं माहितीये का, सोपं बरोबर. आहे दुःख हसवणं सांगायला. कठीण आहे. हसवणं कठीण आहे, हां, लोकाला हे देणं, प्रेरणा देणं. बरोबर. म्हणजे आणि या तू संसारात जे असतात ना, सासू-सुनांच्या हा हा गेम खेळतात एकमेकीशी, हो, छलकपट, असं तर कोणीच बघू नये. आणि प्रत्यक्षात काय एवढं असतं का, मग काही नसतं. वेळेस तेवढं तर मग ते, बिलकुल नसतं प्रत्यक्षात. आणि ते डोळ्याने बघण्याचं, परत त्या म्हणजे आता ही वास्तू निर्माण करण्यासाठी किती आपण कष्ट घेतलेले असते, ते घर बरोबर, बरोबर. घेण्यासाठी कुठे काय, आणि मग तुम्ही जर ते ऐकत असेल किंवा अशा व्यक्तीच्या संघामध्ये राहिलं तर मग काय हो. उपयोग मग बरं, त्या तसं वैभवाचा. खरं आपण एखादी व्यक्ती बघितली, आपल्याला जाणवतं की ह्याच्याकडे निगेटिव्ह जास्ती आहे, आपण त्याच्यापासून लुटून बाजूला जायचं. हां, आम्ही असं अगदी. शिकवायचो. तुला वाटलं ना, म्हणजे समजत नसते का त्याला, हां, की नाही त्याच्याकडे अध्यात्म तर लांबच राहिलं. आता ते बरोबर. कर्माचा भाग आहे, आदल्या जन्मी असेल तर आणि हो. त्याच्याकडे सारखंच निगेटिव्ह आहे, हां. कशातच राम नाही इथे हं. पण. तर सोपा पर्याय, आपण तिथून उठून बाजूला जायचं. अगदी, अगदी. आपण हो, व्यक्ती बदलू शकत नाही, व्यक्तीला नाही बदलू शकत ते, बरोबर आहे. आणि त्याच्या भानगडीत पण पडू नये. पण ही सोपी ट्रिक आहे खरं की आहे. बाजूला जाणे. आपण म्हणू नाही शकणार की तू ही सिरियल बघू नको किंवा हं. हे ऐकू नको. फ्रंट पेज पेपरचं तर सकाळी सकाळी वाचायचं झालं ना, 12 नंतरचा वाचायचा, 1-1:30 अगदी नंतर. बरोबर. मी तेच. हा, सकाळी दुपारी सकाळी जेव्हा तर चुकून सगळं नाही. झालं, की मग मी थोडा वेळ तो बघते. हम्म. आणि फक्त मी ते अग्रलेख, नंतर काही असे नाही, काही घडामोडी, समाज, हां, ते परत वाचलंच पाहिजे. देशाचं बरोबर. काही हित आहे असतं की नाही, बरोबर. अर्थव्यवस्था म्हणा, मग ते खरं आहे. बघायला काय हरकत नाही. आहे आपला पंतप्रधान चांगलाच म्हणायचं ना, मग त्याचे हां, गुण घ्या ना, काय खरं आहे. चालते त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, हं, केवढं मोठे. खरं हा, आहे.
ते असं सुद्धा ज्ञान घ्यायचं. अध्यात्मात असतात हे लोक. मग आधी आपलं काय आता हे शेवटी राजकारण वगैरे असतं ती गोष्ट निराळ, पण आपल्याला समजतं ना की बरोबर, बरोबर. कुणाच्यात राम आहे कुणाच्यात नाहीये. हा हा, किती छान, खरंय पहिल्यांदा खरं. हे शोधावं लागतं. संघ तोच असतो की एखाद्याच्या संघात बसलो आणि आपण जर एक दोन शब्द जरी ऐकले, आता तरी आपण म्हणजे परिपक्व झालो, आपण वय बरोबर, झाल्यावर, पण ठराविक एज मध्ये आपल्याला नसतं समजत किंवा खरं. हे होतं, बोध होत नाही असं नाही. पण हे बरोबर. फार गरजेचं आहे. मग एवढी मोठी वास्तू निर्माण करायची आणि कुठच्या तरी ह्याच्यावर चर्चा करायची 2-2, 3 तास. का नाही ती त्यातली हे जाणार, बरोबर, मग त्या घरात तसंच प्युरिटी, वेव्हज राहतात ना. प्युरिटी म्हणजे प्युरिटी जे निघून हा जाते, असं खरंय. असताना राहणार नाही ती. मग एवढे घरात नाद केलेले असतात आपले एक छान, बरोबर. की 2 मिनिटात ते थोडेसे जात नाही. असं आता भगवंत काय लगेच जात नाही गाडीत बसून, माझीच तर इच्छा असते बरोबर आहे, तो खरं. बरोबर जाईल, पण आपण डिस्टर्ब होतो थोडंसं. खरंय, त्यामुळे खरंय. जास्त त्या गोष्टी मला तर आवडतच नाही. झालं अगदी बरोबर. तर, नाहीतर मग तिकडे लांब जायचं झाडाखाली कुठे आणि मग त्याची चर्चा करायची. बरोबर, बरोबर आहे, नाही, खरंय. एवढे मोठे भगवंत आपण बसवलाय ह्याच्यामध्ये. आता समजा आपण काय फोनवर बोलतोय, तिकडचा भगवंत ऐकतोय ना सगळं. बरोबर, अगदी. असं असतं. मग त्यावेळेस ते मूर्ती तेज राहतं, नाही तर मग मूर्तीला ह्याला सुद्धा थोडस तेच कमी व्हायला लागतं, कमी अगदी. व्हायला लागतं. असं आहे ते शास्त्र, नाही असं हो, नाहीये. नाहीतर खरं. मग तुम्ही देवधर्म न केलेला बरा, ते पण बरं अगदी, पडतं. हो, खरंय. चालेल. चालेल, पुढे चालेल. चाललं घड्याळ, आपण खूप बोललो. नाही, छान वाटलं. मी हा, शेअर चालेल. करते हा ताई. ओके. हा, हं, थँक्यू. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.